नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी नितीन पिसाळ, धेनुटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे मी प्रथमतः सहर्ष स्वागत करतो। आज शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ऍप मार्फत मोफत वेबिनारचे आयोजन केलेले आहे। आजच्या या वेबिनार मधून आपणास या दुग्ध व्यवसाया संबंधित प्रेरणादायी यशोगाथा या माध्यमातून उपलब्ध करून देत असताना खरंच खूप आनंद होत आहे। सध्या वाढती महागाई व लॉकडाऊनमुळे सगळीच कामे ऑनलाईन पद्धतीने झाली आहेत। पशुपालनातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे आपला दुग्ध व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करता यावा या उद्देशाने धेनु ॲपने हे पाऊल उचलले आहे। शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ॲप ही काळाची गरज बनली आहे, कारण दुग्ध व्यवसायासाठी ज्याप्रमाणे पैसा महत्वाचा असतो त्याप्रमाणेच त्या व्यवसायातून पैसा मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाची खूप गरज असते। आज धेनु ॲपच्या मदतीने महाराष्ट्रभरातील कित्येक शेतकरी जनावरांची डिजिटल पद्धतीने खरेदी विक्री करतात, तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतात व आपल्या व्यवसायात बदल करून नफा देखील मिळवत आहेत। तरी आपण सर्वांनीही धेनु ॲपचा पुरेपूर वापर करावा व आपल्या दुग्ध व्यवसायात वाढ करावी, तसेच इतर पशुपालकांना देखील त्याचे महत्त्व पटवून द्यावे। नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळे जमले का? बरं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे धेनु ॲप वापरायला अतिशय सोपं आहे म्हणून। ॲप उघडल्यावर जे समोर दिसतं ना तिथेच सगळं आहे। तरी पण काही शंका जर असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा। अहो, त्यासाठीच तर आपण सगळे जमलोय ना। सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकतो तुम्हाला। इंग्रजी आहे समजा घोटाळा, एक बी सबूत कळना। अहो नाना, सगळं करता येते। आधी बघा, तिथेच भाषा बदलता येते, म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल काय कसं करायचं ते। अशी भाषा बदलत असती होय? उगीच आपलं काहीतरी। तुम्हाला भाषा पण बदलता येते, म्हणजे त्यात जे लिहिलंय ना ते समजायला तर हवं ना तुम्हाला। मी देतो तुम्हाला भाषा बदलून। बरं, अजून काही शंका आहे का? लगा तात्या, समजीत जमल्या ती कसली सभा म्हणायची, काय रसाच्या? अरे, ते धेनु ॲपचं बोललो होतो ना तुला। अरे एकदम बेस आहे बघते, मी घेतलंय आणि आमच्या सगळ्या मित्रांना पण घ्यायला सांगितलंय। ॲप कसलं, मित्रच आहे आपला, आपल्याला मदत करणारा। अगदी बरोबर, पण त्याच्याशी मैत्री करायला या लोकांना अडचणी आल्या। म्हटलं या एकत्र आपण सोडवू, नाही का? अरे लका, एक प्रकारची शाळाच आहे म्हणायची की ही। आता धेनु नाही का करत एवढी मदत? चला, नाहीतर उगच आपल्या इतरच गप्पा रांगायच्या। बरं, विलास काका, तुम्ही काय म्हणत होता? जनावरांच्या खरेदी विक्रीला कसा काय उपयोग आहे याचा? अहो, फारच उपयोग होणार आहे याचा। एकतर तुमच्या जनावरांची प्रोफाईल असणार यात, बरोबर? प्रोफाईल म्हणजे काय, तर तुमच्या जनावराची सगळी माहिती, हे एक झालं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जनावर विकायचंय किंवा ज्यांना विकत घ्यायचंय त्यांची यादी मिळते तुम्हाला इथेच बाजार भरणार की काय? हा, तसंच काहीच। ती माहिती तुम्हाला मिळाली की तुम्ही त्यांना संपर्क साधायचा, झालं। अहो सोपं आहे ते, त्यांचे नंबर पण असतात त्याच्यात। मागल्या आठवड्यात 2 शेळ्या घेतल्या ना राव मी। वा, एकच नंबर। हे बघा, जसं इथं भाषा कशी बदलायची हे समजतं, तसंच तुमच्या जनावरांची माहिती, विकायला आलेली जनावरं, खरेदी करू इच्छिणाऱ्यांची माहिती, इतर शेतकऱ्यांची माहिती, सगळं दिसतं तुम्हाला। आणि मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता ना। तो आमचा नीरज म्हणत होता, यात मोठमोठे लोक पण असतात मार्गदर्शन करायला। अहो नाना, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळतंच, आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे देखील तुम्हाला धेनु ॲपवर समजते। समजा इतर शेतकऱ्यांना काही माहिती तुम्हाला द्यायची असेल, शेअर करायची असेल, तर ती कशी करायची हे पण समजते। तुमची माहिती कशी भरायची, आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांशी संपर्क कसा साधायचा याची पूर्ण माहिती तुम्हाला धेनु ॲपवर मिळते। म्हणजे जे जे तुम्हाला हवे ते मिळते। वा 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 वा, म्हणजे हे कल्पवृक्षच आहे म्हणायचं की। काही म्हण सचिन, आमचं काम लय सोपं केलंस तू। आता काय बी शंका नाही बघ। आता धेनु हाय तर काळजी नाही।
धेनू ॲप बद्दल सांगायचं झालं तर धेनू ॲप शेतकरी तसेच पशुपालक बांधवांसाठी प्ले स्टोअर वरती मोफत उपलब्ध आहे. याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमासाठी आपण मुक्काम पोस्ट भेंडा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील प्रयोगशील नवदुर्गा सौ सविताताई नवले मॅडम यांना आपण आमंत्रित केलेले आहे. त्यांबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर त्या उच्च शिक्षित आहेत. त्यांचे शिक्षण MSc BEd झालेले आहे. सध्या धावत्या युगात वाढता केमिकलचा वापर लक्षात घेता केमिकल युक्त अन्नपदार्थ व कामाच्या वेळेनुसार बदलत चाललेल्या आहार नियोजनामुळे बालकांचे, महिलांचे व पुरुषांचे आरोग्य व त्यामधील अडचणी आपल्याला खूप वाढताना दिसत आहेत. प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती BP, शुगर, थायरॉइड यासारख्या जीवघेण्या आजाराला त्रस्त आहे. नवले मॅडम सारख्या म्हणतात, या कोटी रुपयाच्या आरोग्याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर येत्या काही काळात या आजारामध्ये पेशंटची संख्या येत्या काही काळामध्ये मोजताही येणार नाही. या आजारातून बरे होण्यासाठी लागणारा पैसाही पुरणार नाही. त्यासाठी असे जीवघेणे आजार होणारच नाही. म्हणून जर आपण काळजी घेतली तर आपले पूर्ण कुटुंब आनंदी राहील. हो, निरोगी आरोग्य जगण्यासाठी लागते तरी काय, दररोज योगा, प्राणायाम आणि विषमुक्त अन्न हेच तर खरं निरोगी जीवनाचे व्याख्या आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या दुग्ध व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर मॅडमकडे आज 65 होस्टिन फ्रिजन जातीच्या गायींचा मुक्तसंचार गोठा आहे. त्यांच्या गोठ्याचं दूध उत्पादन सांगायचं झालं तर आज त्यांचं 450 ते 500 लिटरच्या दरम्यान त्यांचं दूध उत्पादन आहे. मॅडमचे सामाजिक कार्य सांगायचं झालं तर त्या भेंड्यातील नागेबाबा परिवार हा नेहमी सामाजिक कार्यांमध्ये खूप अग्रेसर असतो आणि मॅडम त्या नागेबाबा परिवाराच्या महिला अध्यक्षा म्हणून देखील कार्यरत आहेत. चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याची प्रेरणादायी यशोगाथा. तेव्हा धेनू टीम तसेच आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की ताई, आपलं मार्गदर्शनपर वेबिनारला आपण सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रथमतः माझा परिचय करून देते. मी प्राध्यापक सविता रमेश नवले, प्रथमतः राहणार भेंडा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील मी रहिवासी आहे. आत्ताच नितीन सरांनी माझा परिचय तुम्हाला करूनच दिलेला आहे. मी प्रथमतः ज्यांनी मला इथे आमंत्रित केले असे नितीन सर यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि त्यासोबतच त्यांच्या धेनू ॲप, ज्या धेनू ॲपच्या माध्यमातून नितीन सरांनी मला इथे आमंत्रित केलं आहे, त्या धेनू ॲपच्या टीमचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. खरं तर धेनू ॲपचं काम खरंच खूप चांगलं आहे, कारण की धेनू ॲपने माझ्यासारख्या उच्च शिक्षित युवतींना आज या व्यासपीठावर सन्मानित केलं आहे. माझ्यासारख्या उच्च शिक्षित युवतीच नाही तर अनेक पशुवैद्यकीय डॉक्टर असतील किंवा अनेक ह्या व्यवसायामध्ये ज्या दुग्ध व्यवसायामध्ये ज्या अनेक उद्योजिका घडलेल्या आहेत किंवा उद्योजक घडलेले आहेत, त्या सर्वांनाच धेनू ॲपवर आमंत्रित केलं जातं आणि त्यांना इथे आमंत्रित करून त्यांचा अनुभव इथे व्यक्त करून त्या अनुभवातून अनेक शेतकऱ्यांना घडवण्याचं काम धेनू ॲपने हाती घेतलेलं आहे. तर अतिशय सुंदर काम आज धेनू ॲपचं चालू आहे. म्हणून प्रथमतः त्यांनी मलाही या ॲपच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसमोर येण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः पुन्हा एकदा नितीन पिसाळ सर आणि संपूर्ण धेनू ॲप टीमचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आजच्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. तर आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे नितीन सरांनी, तर विषय असा होता की महिलांनो दुग्ध व्यवसायातील उद्योजिका बना, दुग्ध व कृषी व्यवसायातील उद्योजिका बना. तर विषय खरं तर अतिशय सुंदर असा आजचा विषय आहे. आपण बघतोय आजची परिस्थिती की आज आपल्या समोर अशी परिस्थिती आहे की आपण म्हणतोय महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. महिला आज कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीये. तर आजच्या ह्या आधुनिक काळामध्ये बघितलं तर कुठलंच क्षेत्र असं नाहीये की त्या क्षेत्रामध्ये महिला पाठीमागे आहेत किंवा ते क्षेत्र त्यांनी काबीज केलं नाही, असं आज कुठलंच क्षेत्र राहिलं नाही.
मग असं असताना आज जर कृषी क्षेत्राचा आपण अभ्यास केला किंवा या दुग्ध व्यवसायाचा अभ्यास केला तर ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत ज्यांच्यामध्ये करण्याची खूप काही शक्ती आहे, कुवत आहे, त्या सगळं काही करू शकतात, पण प्रॉपर नॉलेज त्यांच्यापर्यंत नसल्यामुळं कदाचित ते करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाहीये. तर अशा ह्या ज्या महिला आहेत ग्रामीण भागामधल्या ज्या ह्या दुग्ध व्यवसायामध्ये, कृषी व्यवसायामध्ये औद्योगिक क्रांती म्हणजे एक आगळी वेगळी क्रांती त्या घडवू शकतात. तर मग अशा महिला यापासून का वंचित राहाव्यात? महिलांनी, ग्रामीण भागातल्या महिलांनी सुद्धा यामध्ये उतरावं आणि 100% त्यांनी त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. किती दिवस त्या इतर ठिकाणी काम करणार किंवा आपला जो उदरनिर्वाह आहे तो इतर ठिकाणी जाऊन किंवा इतरांच्या शेतीत काम करून ते आपला उदरनिर्वाह करणार. त्यापेक्षा त्यांनी जर कृषी व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून किंवा दुग्ध व्यवसायाला कृषी व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची जर त्यांनी उभारणी केली तर 100% त्या स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करू शकतात. तर हाच एक विषय आज आपल्याला ह्या विषयावर चर्चा करायची आहे आणि ह्या विषयावर चर्चा करत असताना मी थोडस माझ्या स्वतःच्या प्रवासामधून तुमच्या समोर हा विषय मांडणार आहे की महिलांनो, तुम्ही कशा ह्या दुग्ध व्यवसायामध्ये किंवा कृषी व्यवसायामध्ये उद्योजक होणार आहात. तर आज जसं मी सांगितलं की महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही. मग हे क्षेत्र का आपल्याला मागे ठेवायचं? भारत हा कृषी प्रधान देश आहे हे असं आपण अभिमानाने म्हणतो. नेहमी आपल्या बोलण्यात ऐकण्यात असतं की भारत हा कृषी प्रधान देश आहे. मग जर आपला देश कृषी प्रधान आहे तर हे जर आपण अभिमानाने सांगतो तर मग आपण या कृषी क्षेत्रातली एक उद्योजिका म्हणून भूषवणं हे काय वाईट असेल? मग 100% तो मान जर आपल्याला मिळवायचा असेल तर त्या क्षेत्रातलं थोडंसं प्रॉपर नॉलेज, ज्ञान जर आपल्याला मिळालं तर 100% आपण ते करू शकतो. आणि हेच काम आज धेनू ॲपने हाती घेतलंय की धेनू ॲपच्या माध्यमातून हा मेसेज अनेक ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत पोहोचणार आहे, जेणेकरून त्यांनाही या क्षेत्रामध्ये ह्या उद्योजिका बनण्यासाठी त्यांना एक प्रेरणा या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मनापासून धेनू ॲपचं मला धन्यवाद करावंसं वाटतं. तर मी जसं सांगितलं तुम्हाला की महिला आज कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठीमागे नाही. तर त्यासाठी आज मग हा कृषी क्षेत्र असेल किंवा हा दुग्ध व्यवसाय असेल याच्यामध्ये आपल्याला का मागे राहायचं आहे? ह्याच्यात पण आपण क्रांती करू शकतो, याच्यात पण आपण आगळं वेगळं आपलं स्थान निर्माण करू शकतो. ते कसं? तर त्याचा एक माझ्या स्वतःपासून मला आलेला अनुभव किंवा मी घेतलेला अनुभव इथून मी सुरुवात करणार आहे. तर मी प्रथमतः तुम्हाला नुकताच माझा परिचय करून दिला होता, पण आता थोडं सविस्तर मी तुम्हाला माझा परिचय करून देते. मी प्राध्यापक सविता रमेश नवले. मी जिजामाता ज्युनियर कॉलेज भेंडा इथे मी लेक्चरर म्हणून जॉब करते. आणि माझे मिस्टर हे ऍक्च्युली पुण्याला होते. त्यांचं सायबर कॅफे होतं पुण्यामध्ये, शिवाजीनगरमध्ये पर्ल हॉटेल शेजारी त्यांचं सायबर कॅफे होतं. परंतु काही कारणास्तव ते इकडे भेंड्याला स्थायिक झाले आणि भेंड्याला स्थायिक झाल्यानंतर आम्ही आमची शेती आहे तर शेती व्यवसाय करत असताना अगदी अतिशय आनंदाने उल्हासाने आम्ही शेती करत होतो. पण शेती करता करता जेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला आमच्या मुलांसाठी आम्हाला दुधाची गरज पडायची, मग ते इतरांकडनं दूध विकत घेणं, ह्या सगळ्या अडचणी आमच्या समोर यायला लागल्या. मग असं कुठेतरी लक्षात आलं की अरे आपण तर शेती करतोय, मग आपण जर एखादी दुसरी गाय सांभाळली तर कदाचित आपल्याला आपल्या घरीच आपण आपलं दूध आपल्या मुलांना देऊ शकतो, जे की चांगलं दूध, आपण स्वच्छ दूध आपल्या मुलांना आपल्याला मिळेल. या हेतूने आम्ही काय केलं की सुरुवातीला आमच्या स्वतःच्या मुलांसाठी 2 गायी घेतल्या आणि तिथून आम्ही ह्या व्यवसायाकडे म्हणा किंवा ह्याच्याकडे आम्ही वळलो. 2 गाया आम्ही घेतल्या स्वतःसाठी आणि 2 गाया घेत असताना एवढं दूध तर आम्हाला
घरी मुलं तर काही इतके नव्हते, 2च मुलं आहेत, 2 मुलांसाठी नक्कीच एवढं दूध नको होतं. मग अशा वेळेस ते दूध डेअरीला नेऊन घाललं आणि मग त्यातून थोडस लक्षात आलं की अरे आपण ह्या दुग्ध व्यवसायामधून सुद्धा 2 पैसे कमवू शकतो. आणि मग असं करता करता थोडस आम्ही गाया वाढवल्यात आणि आमच्याकडे जवळपास 8 ते 9 गायी झाल्या. आणि ज्यावेळेस 8 ते 9 गायी झाल्या त्यावेळेस आमचा गोठा होता, तिथे आम्ही गायी बांधून ठेवायचो आणि आमच्याकडे एक कामाला गडी असायचा, तो येऊन त्या गायांना शेणखूर करणं, पाणी पाजणं, त्यांच्या खालचं झाडून घेणं वगैरे हे सगळं काम तो करायचा. गायींची धारा काढणं, म्हणजे एक जो माणूस होता तो आम्हाला सेपरेट त्या गायींसाठीच असायचा. आणि हे करता करता जेव्हा आम्ही ह्या गायी सांभाळत होतो तर असंच एक दिवस आमचा पुतण्याच आहे जो की ज्याने या दुग्ध क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम त्याने केलेलं आहे. तुम्ही ऐकून असाल, अहमदनगर डेअरी फार्म्स चे ते उद्योजक आहेत रवींद्र नवले, जो की माझा पुतण्या आहे. तो असंच एक दिवस घरी आला आणि चर्चा करता करता तो आमच्याशी चर्चा करताना आम्हाला म्हटला की तुम्ही हा जो व्यवसाय करताय तर यालाच थोडीशी तुम्ही जर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर हा व्यवसाय काहीतरी वेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही आगळं वेगळं स्थान निर्माण करू शकता. रवी दादा सोबत जेव्हा आमची चर्चा झाली आमच्या साहेबांची आणि मी त्या चर्चेमध्ये होते, तर मलाही थोडीशी आवड होती म्हणून मी त्यांच्या या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. आणि मग जेव्हा आमची चर्चा झाली त्या चर्चेनंतर आम्ही असं डिसाईड केलं की अरे आपण तर हा व्यवसाय करतोच, एक गडी आपल्याकडे आहे, दूध निघतंय, 7-8 गायी आपल्याकडे आहे, मग हे सगळं जर याच्यामध्ये आपण जसं सांगितलं रविदादाने तसं आधुनिक तंत्रज्ञानाची याला जर जोड दिली तर 100% याच्यामध्ये काहीतरी वेगळं आगळं आपण करू शकतो. हे आम्हाला त्यावेळेस तिथे क्लिक झालं त्या चर्चेमधून. आणि त्यानंतर आम्ही काय केलं की आधी स्वतः अभ्यास केला. मग आम्ही संगमनेरला अनेक गोठ्यांना जाऊन व्हिजिट केली. त्याच्यानंतर सकाळ फाउंडेशनच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायासाठी जे विविध कोर्सेस केले जात होते ते कोर्सेस आम्ही केले. आपले YT पाटील डेअरी फार्मचे अरविंद दादा जे आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही कोल्हापूरला जाऊन तिथेही कोर्स केला. आम्ही पंजाबला जाऊन आलो, तिथे जाऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या व्यवसायाचा डिटेल अभ्यास केला. आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपल्याला ह्या दुग्ध व्यवसायामध्ये उतरायचा तर आहेच, म्हणजे उतरले तो ऑलरेडी होतोच आम्ही, पण आता आपल्याला याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे, याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यायची आहे आणि हा व्यवसाय आपल्याला पुढे कसा नेता येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि अशा विचारानेच आम्ही काय केलं, मग मुक्त गोठ्याची निर्मिती केली. आणि जिथे आमच्याकडे 7 ते 8 गायी होत्या तर तिथे त्या 7-8 गायींपासून सुरू झालेला हा जो प्रवास आहे तर तो आम्ही मुक्त गोठ्यामध्ये ज्यावेळेस आम्ही शिफ्ट झालो तर शिफ्ट होत असताना आता हा आमचा प्रवास जो 7 ते 8 गायींपासून सुरू झालेला होता तो प्रवास आमचा जवळपास आता आमच्याकडे 67 गायी आहेत आणि आमचा मुक्त गोठा आहे. तर मुक्त गोठ्यामध्ये आम्ही वळलो आणि म्हणूनच कदाचित आम्ही ह्या 67-68 गायींपर्यंत पोहोचू शकलो, कारण की तिथे जे मानवी बळ होतं ते मानवी बळ आपल्याला एवढं मनुष्यबळ आपल्याला लागत नव्हतं, कारण मुक्त गोठा असल्यामुळे गायी मुक्तपणे तिथे संचार करू शकत होत्या. आणि ज्यावेळेस त्या मुक्तपणे संचार करतात तर त्या एकदम स्वतःला आनंदी फील करतात, आनंदी राहतात. आमच्या गोठ्यामध्ये आम्ही म्युझिक सिस्टीम चालू केली की ज्या म्युझिक ऐकल्यानंतर ह्या गायींवर त्याचाही आम्ही अभ्यास केला होता की जेव्हा संगीत म्हणजे ज्यावेळेस आम्हाला गायींची धारा काढायची असायच्या त्यावेळेस आम्ही संगीत लावायचो, तर संगीताच्या तालावर एक गायींचं मन प्रसन्न असायचं आणि ते प्रसन्न असल्यामुळे त्यांचं जी दूध देण्याची क्षमता आहे किंवा आनंदी असल्यामुळे त्याच्यामध्ये पण वाढ झालेली आमच्या लक्षात आली. आणि एकंदरीतच त्या आनंदी आम्हाला दिसायला लागल्या आणि आमच्याकडे असणाऱ्या गायी आम्हाला
एका चांगल्या स्वरूपात बघायला मिळालं, त्या हेल्दी स्वरूपात आम्ही बघायला लागलो. आपल्या सारखंच आहे, मनुष्यासारखंच गायींचं पण आपल्याला जर एका ठिकाणी एकाच घरामध्ये गेले कित्येक दिवस जर ठेवलं तर कदाचित आपण तेवढे फ्रेश राहणार नाही. तेच आपल्याला जर मुक्तपणे आपण इकडे तिकडे फिरू शकलो तर त्यावेळेस आपण थोडस आनंदी राहतो. तसंच मुक्त गोठ्याची संकल्पना आहे. ह्या मुक्त गोठ्यामध्ये गायी नक्कीच काय होतात, आनंदी राहतात, फ्रेश राहतात आणि त्यामुळं आपल्याला जी दूध निर्मिती आपल्याकडे होते ती सुद्धा तितक्याच त्या दुधावर त्याचा इफेक्ट झालेला असतो आणि पर्यायाने ते दूध सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळतं. म्हणजे त्या दुधामध्ये वाढ झालेली असते आणि नक्कीच ते आपल्यासाठी चांगलं असतं. तर असं आम्ही ह्या मुक्त गोठ्याच्या संकल्पनेकडे वळलो आणि त्यानंतर आम्ही मिल्किंग मशीनचा वापर करायला लागलो. त्यामध्ये आम्ही मग हे सगळं करत असताना आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाकडेच वळलो. मूर घास निर्मिती आम्ही सुरुवातीला केली. त्यानंतर आम्ही जसं जसं आमचा व्यवसाय वाढत गेला तसं तसं आम्ही मूर घास खरेदी करून मग आमच्या गायांसाठी तो मूर घास आम्ही वापरू लागलो. त्याच्यानंतर मिल्किंग मशीनचा वापर केला. मुक्त गोठ्याची संकल्पना वापरली. गायींना चारा टाकण्यासाठी आमच्याकडे छोटस ट्रॅक्टर आहे, ट्रॉली आहे. ती ट्रॅक्टर आणि ट्रॉली गायांचा जो गोठा आहे त्याची कन्सेप्टच अशी केली की त्या गायांच्या मध्ये जी चाऱ्याची दावण आहे त्या दावणच्या मध्ये आम्ही थोडासा छोटासा ते ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता ठेवला की जेणेकरून आम्हाला त्या चारा टाकण्याचं जे काम आहे ते सुद्धा आमचं काय झालं, मनुष्यबळ तिथे वापरावं लागलं नाही आणि ते काम सुद्धा आम्ही मशीनच्या द्वारे करू लागलो. म्हणजे थोडक्यातच आम्ही काय केलं की आमचा हा जो प्रवास आहे 7-8 गायींपासून सुरू झालेला तो जो आज आम्ही 67-68 गायींपर्यंत जे जाऊन पोहोचलो, तर ते पोहोचत असताना आम्ही त्याला सगळे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे पर्यायाने आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, सोप्या झाल्या. मग हे करत असतानाच आम्ही ह्या गोठ्याची निर्मिती केली. ह्या गोठ्याच्या माध्यमातून आम्ही जवळपास 400 ते 450 लिटर दूध आमच्या गोठ्यामध्ये निर्माण व्हायला लागलं आणि मग एवढं जे दूध होतं तर आम्हाला जे पाहिजे ते दूध आम्ही घरी ठेवून बाकीचं दूध आम्ही डेअरीला, आमच्या तिथे जे भेंड्यामध्ये जवळ डेअरी होती त्या डेअरीला आम्ही घालू लागलो. पण हे करत असतानाच साहेबांच्या मनामध्ये एक विचार आला की अरे आपण हे जे दूध आहे हे जे आपण डेअरीला घालतोय, आज आपल्याकडे 400-450 लिटर दूध आहे आणि हे सगळं दूध आपण डेअरीला घालतोय आणि तिथे आपण 22-23 रुपये 24 रुपये लिटर भाव घेतोय. तर हेच दूध जर आपण औरंगाबाद सारख्या शहरामध्ये, औरंगाबाद शहर आम्हाला आमच्या गावापासून 70 किलोमीटरचं अंतर आहे, तर औरंगाबाद शहरामध्ये तेथील लोकांना जर आपण हे फ्रेश दूध त्या लोकांपर्यंत पोहोचवलं तर आपल्याला 2 रुपये पण मिळतील त्या माध्यमातून आणि त्या लोकांना पण एक स्वच्छ आणि निर्मळ दूध देण्याची आपण एक उद्योग निर्माण करू. आणि असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि विचार आल्यानंतर ताबडतोब त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घेतली. फक्त विचार मनामध्ये ठेवला नाही. बऱ्याचदा आपल्या बाबतीत कसं होतं की एखादा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि त्या विचार करण्यामध्येच आपला एवढा वेळ निघून जातो की तो विचारही कुठे हरवून जातो आपल्याला कळत नाही. पण तसा त्यांच्या मनामध्ये जो विचार आला तो विचार आल्याबरोबर त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यायचं ठरवलं. ऍक्शन घ्यायचं ठरवल्यानंतर औरंगाबाद शहरामध्ये पहिल्यांदाच दूध घेऊन जायचं आणि दूध घेऊन जात असताना लगेच आपल्याला तर तिथे कोणीच आपले ग्राहक नाही किंवा आपला कोणाशी परिचय नाही, आपण दूध कसं देणार, कोणाला देणार, ह्या सगळा प्रश्न समोर असतानाही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. आणि त्यावेळेस सुरुवातीला आमच्याकडे मारुती 800 होती, तर म्हणजे ती अशीच एक्सेस गाडी आमच्याकडे होती. तर त्या मारुती 800 मध्ये त्यांनी सुरुवातीला 20 लिटर दूध सुरू केलं औरंगाबाद शहरामध्ये नेण्यासाठी. म्हणजे पहिला दिवस त्यांचा जो होता त्या दिवशी त्यांनी 20 लिटर दूध औरंगाबाद शहरामध्ये नेलं होतं आणि तिथे जाऊन त्यांनी त्या 20 लिटर दुधाची विक्री सुरुवात करायला केली. पहिल्या दिवशी त्यांचं 2 लिटर दूध विक्री झालं आणि शेतकरी ते ग्राहक ही कन्सेप्ट वापरून
किंवा स्वच्छ आणि निर्मळ दूध अशी कन्सेप्ट त्यांनी वापरली आणि ते दूध ते शेतकऱ्यांपर्यंत घेऊन ते दूध ते औरंगाबाद मधल्या शहरातील लोकांपर्यंत घेऊन गेल्यानंतर सुरुवातीला त्यांना 2 लिटरला रिस्पॉन्स मिळाला आणि मग असा हा 20 लिटरचा जो प्रवास त्यांनी मारुती 800 मधून सुरू केला होता. तर असे काही दिवस जात गेले आणि 1, 2, 3 महिन्यामध्ये हळूहळू त्यांच्या दुधाची जी डिमांड आहे ती वाढत गेली किंवा त्यांचं दूध जे आहे ते दूध ते लोकांपर्यंत पोहोचवत गेले आणि असं करता करता हा जो प्रवास त्यांनी सुरू केला होता मारुती 800 मधून, तर तो प्रवास आता त्यांनी या टप्प्यावर आणून सोडलेला आहे की आमच्याकडे दूध नेण्यासाठी आम्ही सेपरेट दुधासाठी पिकअप गाडी घेतलेली आहे आणि त्या पिकअप मध्ये आता आम्ही जो 20 लिटरचा प्रवास औरंगाबाद मध्ये शहरामध्ये सुरू केला होता तो प्रवास आता आमचा 1000 लिटर दुधापर्यंत पोहोचलेला आहे. जे म्हणजे फक्त मनामध्ये कल्पना आली होती की स्वच्छ आणि निर्मळ दूध आपण शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं की ज्याच्यामध्ये कुठली प्रोसेस केलेली नसेल म्हणजे ते दूध होमोराईज पॅस्चराईज केलेलं नसेल असं दूध आपल्याला फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणजे जनावरांच्या कासेतून निघालेलं दूध आम्हाला ते स्वच्छ अगदी निघालेलं फ्रेश दूध त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ते समोरच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं होतं. हा आमचा एक मानस होता आणि तो मानस पूर्ण करण्यासाठी आम्ही ही धडपड केली आणि आज आमच्या त्या संकल्पनेला भरभरून यश आलेला आहे. जो प्रवास आम्ही 20 लिटर पासून सुरू केला होता तो प्रवास आज 1000 लिटर दुधामध्ये कन्वर्ट झालेला आहे. आज आम्ही 1000 लिटर दूध आमच्या स्वतःच्या गोठ्यातलं, आमच्या 67 गायी आहे, 67 गायींच्या माध्यमातून 400 ते 450 लिटर दूध आमचं निघतं. पण आमच्या दुधाला डिमांड वाढत गेली. आम्हाला औरंगाबाद शहरातून अतिशय चांगल्या प्रकारे डिमांड यायला लागली आणि त्यामुळे आम्ही आमच्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनाही आम्ही ह्या व्यवसायासाठी जो दुग्ध व्यवसाय आहे तर हा जनावरांचे गोठे उभा करण्यासाठी आम्ही त्यांना मदत केली, त्यांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी आम्ही वायटी पाटील डेअरी फार्मचे अरविंद दादा जे आहेत त्यांचं नागेबाबा परिवाराच्या माध्यमातून आम्ही इथे एक उपक्रम राबवला की जेणेकरून आमच्या आजूबाजूचे शेतकरी घडावेत आणि त्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करावा, दुग्ध व्यवसाय उभा करावा, दुधाची निर्मिती करावी या माध्यमातून या हेतूने आम्ही त्यांचा उपक्रम सुद्धा इथे भेंडा शहरामध्ये राबवला आणि त्या माध्यमातून अनेक शेतकरी घडले आणि आज अनेक शेतकरी आम्हाला जोडले गेले आणि ते शेतकरी सुद्धा आमच्याकडे तितकंच स्वच्छ दूध आणून घालतायत आणि असं हे स्वच्छ आणि निर्मळ दूध आज आम्ही औरंगाबाद शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचवतोय. तर आज आम्ही 1000 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. ही अतिशय आमच्यासाठी आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. दूध औरंगाबाद शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचवत असताना एकच कन्सेप्ट वापरली की ह्या दुधावर कुठलीही प्रक्रिया न करता हे दूध आम्हाला त्या शहरातील लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. मग असं करताना अनेक अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागलं. असं नाहीये की ते दूध आम्ही काढलं आणि लगेचच त्या लोकांपर्यंत तितक्याच सहजतेने आम्ही पोहोचलो असं नाही. अनेक अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागलं. त्याच्यामध्ये उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये अनेकदा दूध खराब होण्याचा प्रसंग आमच्यावर आला आणि मग ज्यावेळेस असा प्रसंग आला तर त्यावेळेस आम्ही ते दूध काढल्यानंतर त्याला चिल करून मग ते आम्ही समोरच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायला लागलो. आमच्या लक्षात आलं त्यानंतर फक्त दूध चिल करून नाही तर आमच्या गोठ्यामध्ये अतिशय स्वच्छता आम्ही बाळगायला लागलो. म्हणजे ऑलरेडीच आमच्या गोठ्याची ख्यातीच ही आहे की आम्ही स्वच्छ आणि निर्मळ दूध लोकांपर्यंत, आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. तर हायजेनिक दूध आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक मानस हाती घेतला आणि ते करत असताना आम्ही मिल्किंग मशीनचा वापर केला आणि अतिशय आमच्या गायींच्या कास धुवून किंवा गायींची स्वच्छता, गोठ्याची स्वच्छता, मिल्किंग मशीनची स्वच्छता आणि आम्ही जे दूध पॅकिंग करतोय त्याचंही आम्ही सगळं या स्वच्छतेचे बारकाईने आम्ही सगळं पाळलं आणि ते पाळल्यामुळेच आज ग्राहकांची पसंती आमच्या दुधाला वाढली
आणि त्यामुळेच आम्ही कदाचित औरंगाबाद शहरामध्ये एवढं 1000 लिटर पर्यंतचा प्रवास आम्ही करू शकलो किंवा पोहोचू शकलो. तर हा सगळा प्रवास मी तुम्हाला सांगण्याचं कारण एकच की मी सुद्धा तुमच्यासारखीच सर्वसामान्य होते. मी माझा जॉब करत होते आणि माझा जॉब आणि माझं घर याच्यामध्ये मी गुंतले गेले होते. पण साहेबांना या व्यवसायामध्ये आवड होती पहिल्यापासून. त्यांना गायींची जनावरांची आवड होती आणि ते असल्यामुळे ते कदाचित ह्या व्यवसायाकडे किंवा आमच्या मुलांची गरज म्हणून आम्ही 2 गायींकडे वळलो, 2 गायींपासून 7-8 गायींकडे वळलो आणि असं करता करता आज 8 गायींपासून आम्ही 67 गायींचा प्रवास केला. पण हे करत असताना आम्ही जर हेच दूध तसंच डेअरीला घालत राहिलो असतो तर कदाचित आमची एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली नसती किंवा आज धेनू ॲपनी मला इथे तुमच्या समोर बोलवलं नसतं. आज माझी काहीतरी ओळख निर्माण झालेली आहे म्हणूनच त्यांनी पण मला संधी दिली. तर ती ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही एक वेगळा विचार केला. स्वच्छ आणि निर्मळ दूध शहरातील लोकांना त्याची गरज आहे. औरंगाबाद सारख्या शहरामध्ये दुधाचा अतिशय तुटवडा आहे आणि त्या तुटवड्यामुळे कदाचित लोकांची ग्राहकांची त्याला डिमांड मिळत गेली आणि ती करत असताना आमचा मारुती 800 पासून सुरू झालेला प्रवास पिकअप पर्यंत गेला आणि 20 लिटर पासून सुरू झालेला प्रवास आम्ही 1000 लिटर दुधामध्ये तो कन्व्हर्ट केला. म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही औरंगाबाद शहरातल्या लोकांची पसंती आमच्या दुधाला मिळवली. कारण ते दूधच आम्ही स्वच्छ आणि निर्मळ दूध म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. आमचे जे ग्राहक आहेत ते आमच्या गोठ्याला व्हिजिट करून गेले, ते बघून गेले आणि ते बघितल्यानंतरच त्यांनाही ती प्रचिती आली आणि ते अनेकांना सांगत गेले आणि अशा पद्धतीने आम्ही काय करत गेलो, ग्राहक जोडत गेलो आणि आमचा हा प्रवास वाढत गेला. जे लिटर आज आम्ही जे दूध आम्ही डेअरीला घालत असताना त्याला 22-23 रुपये लिटर भाव मिळत होता, तेच दूध आम्ही शहरातील लोकांना स्वच्छ आणि निर्मळ दूध जिथे ते लोक 40 रुपये लिटर दूध ऑलरेडी घेत होते तेच दूध आम्ही 50 रुपये लिटर दूध रेट प्रमाणे आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवलं. कारण की आम्ही सांगतानाच त्यांना सांगितलं होतं की स्वच्छ आणि निर्मळ दूध आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आज त्या दुधाचं आम्ही कन्व्हर्जन बॉटलमध्ये केलं. कारण शहरातल्या लोकांची मागणी होती की हे दूध जर आम्हाला बॉटल पॅकिंग मध्ये मिळालं तर आणखी चांगलं होईल. ह्या त्यांच्या वाढत्या मागणीमुळे आम्ही बॉटल पॅकिंग मध्ये उतरलो आणि आता जे आमचं 1000 लिटर दूध जे जात आहे औरंगाबाद शहरामध्ये तर ते बॉटल पॅकिंग मध्ये आम्ही ते दूध शहरातील लोकांना औरंगाबाद शहरातील लोकांना पोहोच करत आहोत. मग हे करत असताना आम्ही बॉटलचं सुद्धा जे बॉटल क्लीन करण्याचं मशीन आहे ते सुद्धा घेतलं आणि बॉटल सुद्धा तितक्याच स्वच्छ करून आम्ही त्या आमच्या ग्राहकापर्यंत पोहोचवतोय. आणि त्यामुळे बॉटल पॅकिंग मध्ये जात असल्यामुळे आज जो भाव आमचा 50 रुपये रेट होता तो आमचा 69 पर्यंत गेला आणि त्यामुळे आम्हालाही आमच्या दुधाला एक योग्य भाव मिळाला आणि ग्राहकांना पण एक चांगलं दूध मिळाल्यामुळे ग्राहकाची पण पसंती त्याला वाढली आणि पर्यायाने आम्ही ह्या व्यवसायामध्ये आमची पाय उभारणी करू शकलो. तर असा हा आमचा प्रवास मी तुम्हाला सांगितला की जेणेकरून ह्या माध्यमातून आम्ही स्वतः उभं राहिलो. मग आम्ही काय केलं की आमचंच प्रोडक्शन केलं आणि आमचाच सेल केला. मग आमचं जी फर्म आहे त्या फर्मचं आम्ही ऋग्वेद मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्या अंडरच आम्ही हे जे दूध औरंगाबाद शहरातल्या लोकांना आज पोहोचवतोय तर याचा अथर्व दूध म्हणून आम्ही ब्रँड केला. आमच्या बॉटलवर अथर्व दूध म्हणून आम्ही त्याचा एक लोगो केला, त्याचा एक ब्रँड केला आणि अथर्व दूध म्हणून आज आम्ही औरंगाबाद शहरातले लोक आज आम्हाला अथर्व दूध नावाने ओळखायला लागले आणि आमची एक स्वतःची ओळख त्या शहरामध्ये आम्ही निर्माण केली आणि त्यामुळेच आज आमच्या अथर्व दुधाचं एवढं नाव झालेलं आहे की त्याला 1000 नाही तर आज आमच्या समोर अनेक लोकांची डिमांड त्या दुधाची वाढत चालली आहे. परंतु जसजसं आमची डिमांड वाढती तसतसं आम्ही शेतकरी घडवण्याचं काम करतोय आणि हळूहळू ती लोकांची वाढत्या मागणीनुसार आम्ही सुद्धा त्यांना दूध पुरवण्याचं काम करतोय. तर असा हा आमचा प्रवास सुरू झालेला. आज आम्ही जवळपास महिन्याला ह्या व्यवसायामधून 15 लाखांची उलाढाल एका महिन्याला आम्ही 15 ते 17 लाखांची उलाढाल या व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या
गोठ्याच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तर फक्त कन्सेप्ट काय वापरली की दूध तर आम्ही काढतच होतो किंवा दुग्ध व्यवसाय आम्ही उभाच केला होता, परंतु फक्त त्या दुग्ध व्यवसायाला जिथे त्यांना ज्या लोकांना त्याची प्रॉपर गरज आहे त्या लोकांपर्यंत आम्ही ते स्वच्छ आणि निर्मळ दूध त्या लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि म्हणूनच कदाचित 2 रुपये आम्ही त्याच्या माध्यमातून त्या लोकांकडून वाढवून घेऊ शकलो, कारण आम्ही तेवढंच उच्च प्रतीचं दूध आम्ही त्या लोकांना देत होतो. त्या लोकांनी स्वतः येऊन हे बघितलं आणि म्हणूनच त्यांची डिमांड वाढत गेली आणि आम्हाला चांगला रेट मिळाला आणि म्हणून आम्ही ही 16-17 लाखाची महिन्याला उलाढाल करू शकलो. तर फक्त ही उलाढाल केली नाही, तर ह्या उलाढालीच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावातील अनेक बेरोजगार मुलांना रोजगार पण मिळवून दिला आणि आमच्या अवतीभोवती जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आम्ही उभा करण्याचं काम या माध्यमातून केलं. मग आम्ही जर हे सगळं करत असतो, हे करत असताना सगळ्यात मोठा रोल याच्यामध्ये आमच्या साहेबांचा आहे. साहेबच हे सगळं बघतायत. त्यांनीच ह्या दुग्ध व्यवसायाची कल्पना ही त्यांचीच होती. औरंगाबादला दूध नेणं किंवा अथर्व नावाचं ब्रँड तयार करणं, कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं, ह्या सगळ्या कल्पना त्यांच्याच होत्या आणि ते त्याच्यावर अंमलबजावणी करत गेले, ऍक्शन करत गेले आणि ते स्वतः आमचे दररोज गोठ्यामध्ये असतात, स्वतः सगळं काम करून घेतात. स्वतः औरंगाबादला जाणं येणं हा सगळा प्रवास त्यांचा स्वतःचा आहे. परंतु त्यांना मदत म्हणून, मी तर ज्युनियर कॉलेजला लेक्चरर आहे, पण त्यांना मदत म्हणून मी त्यांच्या ह्या कामामध्ये सहभागी असते. मला 2 मुलं आहेत. माझा एक मुलगा ज्याचं नाव अथर्व आहे, तो 11वीला आहे. तो सुद्धा या व्यवसायामध्ये आम्हाला मदत करतो. तो कशी मदत करतो ते मी माझ्या पुढच्या मुद्द्यांमध्ये तुम्हाला क्लिअर करणारच आहे. माझा छोटा मुलगा आहे ऋग्वेद, तो इयत्ता 7वीला आहे. तर ज्यावेळेस आम्ही हा गोठ्याचा व्यवसाय उभा केला, तर तो व्यवसाय उभा केल्यानंतर आपल्याला माहिती की गायींना गोचिडांची संख्या गायींच्या अंगावर असण्याची संख्या वाढत गेली, त्यामुळे गायी आजारी पडणं हा प्रकार घडायला लागला आणि म्हणून आम्ही त्या गोचिडांपासून गायींचं संरक्षण व्हावं यासाठी आम्ही तिथं त्या गोठ्यामध्ये कोंबड्या पाळण्याचं ठरवलं, कुक्कुटपालन करायचं ठरवलं. तर आमचा छोटा मुलगा ऋग्वेद जो इयत्ता 7वीला आहे, तर तुम्हाला माहिती गेल्या 2 वर्षापासून आपण लॉकडाऊन मध्ये होतो, शाळा बंद होती आणि मग ह्या गोचिडांची संख्या वाढत गेली आणि म्हणून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून तिथे कोंबड्या घेण्याचं, कोंबड्या पाळण्याचं ठरवलं आणि त्यांनी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि सुरुवातीला आम्ही 8 कोंबड्या घेतल्या होत्या. तर त्या 8 कोंबड्यांपासून सुरू केलेला प्रवास 2 वर्षामध्ये त्यांनी आता त्या 150 कोंबड्यांपर्यंत तो पोहोचलेला आहे आणि त्या माध्यमातून त्याचा एक छोटासा व्यवसाय उभा राहिला आणि प्लस सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आमच्या गायींच्या अंगावर जे गोचिड होत होते, तर त्यांचं त्या गोचिडांपासून संरक्षण तर झालंच झालं, परंतु आमच्या गोठ्यामध्ये जे शेणखत होतं, तर ते शेणखत कुजवण्याचं काम सुद्धा ह्या कोंबड्यांच्या माध्यमातून व्हायला लागलं. म्हणजे प्लस पॉइंट आमच्याकडे होत गेली आणि कोरोना काळामध्ये माहिती तुम्हाला की अंड्यांना खूप डिमांड होती, ती डिमांड वाढतच होती आणि त्या माध्यमातून त्यांनी ह्या कोंबड्यांपासून जे अंडे निर्माण झाले त्याचा पण एक छोटासा व्यवसाय केला आणि त्या माध्यमातून त्याने सुद्धा कमी वयामध्ये एक स्वतःला उभं राहण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये प्राप्त झालं आणि त्याने पण 2 रुपये त्या माध्यमातून कमवले. म्हणजे अवघे महिन्याला तो जवळपास 27,000 ते 28,000 रुपये ह्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायामधून त्याने स्वतः कमवले. हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं किंवा आमच्या समोर हे सगळं घडलं. मग एक छोटासा मुलगा सुद्धा या माध्यमातून उभा राहू शकतो, त्यालाही आवड निर्माण होऊ शकते, हेही आमच्या लक्षात आलं. तर हा सगळा प्रवास मी जो तुम्हाला सांगत होते तर माझा प्रवास सांगण्याचा हेतूच हा होता की मी तर वेल एज्युकेटेड होते. माझ्यासाठी गोठ्यात जाणं किंवा कदाचित पायाला शेण लागणं ही कन्सेप्ट सुद्धा मला आवडत नव्हती. म्हणजे असं वाटायचं की नाही पायाला शेण आणि हे मला कुठेतरी वेगळं वाटायचं. पण जेव्हा मी ह्या व्यवसायात उतरले आणि जेव्हा स्वतः अनुभव घेतला, आम्ही ह्या व्यवसायाला एक वेगळं रूप दिलं. जे दूध आम्ही डेअरीला घालत होतो तेच दूध आम्ही औरंगाबाद शहरात नेऊन घालायला लागलो आणि त्या व्यवसायातून आम्ही अशी लाखोंनी ज्यावेळेस उलाढाल करायला लागलो त्यावेळेस लक्षात आलं की अरे ह्या माध्यमातून तर आपण अनेक लोकांना तर घडवू शकतोच आहे, परंतु आपल्याला स्वतःलाही याच्यामध्ये उभं राहण्याचं एक मोठं माध्यम आपल्याला मिळालेलं आहे. तर हा अतिशय सुंदर असा व्यवसाय आहे, मग का करू नये. मग मी जर वेल एज्युकेटेड मुलगी याच्यामध्ये सहभागी होऊ शकते, करू शकते,
तर मग आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या महिला ज्या की कदाचित व्यवसायासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी इतरांच्या शेतात जात आहेत किंवा स्वतःच्या शेतीमध्ये काम करतायत, तर त्यांनी जर ह्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाची निर्मिती केली तर 100% त्या यातून उभा राहू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं एक कौशल्य त्यांच्यामध्ये येऊ शकतं आणि त्यांचा एक उदरनिर्वाह जो आहे ते उदरनिर्वाहाचं जे माध्यम आहे ते वाढण्याचं काय होऊ शकतं, त्यांना एक ते वाढण्यासाठी हे माध्यम त्यांना निर्माण होऊ शकतं, म्हणजे त्या स्वतःच एक उद्योजिका होऊ शकतात. आज माझ्याकडे लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तर ऍज अ लेक्चरर कमी पण एक उद्योजिका म्हणून मला एक वेगळा मान सन्मान समाजामध्ये मिळायला लागला आणि मी तशी म्हणून लोकांसमोर आज प्रचितीस आले. तर मी करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही? 100% तुम्ही करू शकता. तर त्यासाठी मी तुम्हाला हा सगळा माझा प्रवास सांगितला. तर माझ्या प्रवासातून 100% तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच घेताल की तुम्ही सुद्धा यातून उभा राहू शकता, असा व्यवसाय तुम्ही निर्माण करू शकता आणि ह्या व्यवसायातून तुम्ही 2 रुपये कमवू शकता किंवा स्वतःच प्रोडक्शन आणि स्वतःच त्याच्यातून जर तुम्ही दूध म्हणा किंवा बाय प्रोडक्ट जरी तुम्ही सुरू केले तरी तुम्ही एक स्वतःचं एक उद्योजिका म्हणून उभा राहण्याचं काम तुम्ही नक्कीच करू शकता. हे सगळं सांगत असताना मला आणखी एक महत्वाचं सांगावं असं वाटतंय की आपण बघतोय की आज नितीन सरांनी माझा परिचय करून देताना सांगितलं की एक आज आरोग्य सल्लागार म्हणून सुद्धा मी काम बघते. मी फक्त लेक्चरर म्हणून काम करत नाहीये किंवा आमच्या साहेबांना ह्या व्यवसायामध्ये मदत करत नाहीये. तर माझं एक नागेबाबा परिवाराच्या माध्यमातून उभं राहिलेलं किंवा आमचे आदरणीय अर्जुन सुसे सर आहेत, ज्यांचं नाव अवघ्या महाराष्ट्रात झालेलं आहे. तर त्यांच्या माध्यमातून मी लोकांना आरोग्य देण्याचं काम करते. तर नागेबाबा परिवाराचे सर्व आदरणीय कडूभाऊ काळे यांनी अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. त्यांच्यासोबतच मी नागेबाबा परिवारात महिला अध्यक्ष म्हणून काम करते आणि त्यांच्या मार्गदर्शनाने, आदरणीय अर्जुन सरांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे साई सर, आदरणीय सुनीलजी दगडे सर यांच्या मार्गदर्शनाने मी नागेबाबा वेलनेस परिवारामध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करायला लागले. तर ते काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आरोग्य आज ही खूप महत्वाची गोष्ट लोकांसमोर आहे, म्हणजे खूप मोठी समस्या झालेली आहे, बिकट समस्या. गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा आपण ह्या लॉकडाऊन मध्ये आपण बघितलं की कोरोनाला फेस करत असताना आपल्याकडे खूप काही होतं, बऱ्याच लोकांकडे अनेक प्रॉपर्टी होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण त्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सगळ्यात महत्व जर आपल्याला द्यायचं होतं तर ते आपल्या आरोग्याला द्यायचं होतं. म्हणजे ह्या कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं की आरोग्य हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. म्हणजे हेल्थ इज वेल्थ असं आपण नेहमी सातत्याने म्हणत असतो, ऐकत असतो. तर ते आपल्याला ह्या 2 वर्षात अनुभवायला, ऐकायला मिळालं. तर मानवी आरोग्य हीच काय आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्या अनुषंगानेच मी नागेबाबा वेलनेस मध्ये काम करत आहे आणि ह्या वेलनेस मध्ये काम करत असताना आपल्या असं लक्षात येतंय की आज अनेक लोकांना आरोग्याची गरज आहे. मग ते आरोग्य द्यायचं कसं? तर त्यासाठी आम्ही काय करतो की हे आमचं जे वेलनेस आहे नागेबाबा वेलनेस, त्या वेलनेसच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन दररोज सकाळी मोफत व्यायाम घेतो आणि मोफत व्यायाम घेत असताना त्यांना मोफत आहाराचं मार्गदर्शन सुद्धा करतो. असं करत असताना मी आज जवळपास 300 ते 350 फॅमिलीला ह्या नागेबाबा वेलनेस च्या माध्यमातून लोकांना आरोग्य दिलेलं आहे आणि म्हणूनच आज फक्त आरोग्य सल्लागार नाही तर जागतिक आरोग्य सल्लागार म्हणून लोक मला ओळखायला लागलेले आहेत. तर असं काम सुद्धा ह्या वेलनेसच्या माध्यमातून मी हाती घेतलेलं आहे. हेच काम आपल्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला दिसून येतं की आपण बघतोय की मानवी आरोग्य ही काळाची गरज आहे आणि आज जर आपल्या मुलांना आज आपले जे छोटे छोटे मुलं आहे, आम्ही औरंगाबाद शहरामध्ये दूध देत असताना आमच्या असं लक्षात आलंय की आमचे जे 1000 ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांमध्ये जेवढे ग्राहक आहेत त्या सगळ्यांच्या घरी छोटे मुलं आहेत आणि प्रत्येक छोट्या मुलाला दुधाची गरज असते आणि ती दुधाची गरज भागवत असताना प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाला जे दूध मिळणार आहे ते दूध आपण आपल्या मुलाला देणार आहोत.
तर ते दूध स्वच्छ असलं पाहिजे, निर्भळ असलं पाहिजे, निर्जंतुक असलं पाहिजे, ही प्रत्येक आईची अपेक्षा असते. आणि त्या अपेक्षेमुळेच आमच्या दुधाला डिमांड वाढत गेला आणि त्यांच्या त्या अपेक्षा पूर्ण होत गेल्या. म्हणजेच आज आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना दूध हा अतिशय महत्वाचा घटक आहे, मुलांसाठी सुद्धा आणि महिलांसाठी सुद्धा. तर त्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याची काळजी नक्कीच घेऊ शकतो. म्हणून आपण ह्या दुग्ध व्यवसायाकडे आपण जर वळलो, तर आपण जर लोकांच्या आरोग्याची एक प्रकारे लोकांच्या आरोग्याचं महत्व जर आपण त्या माध्यमातून पटवून देत गेलो, तर 100% लोकांना त्याची प्रचिती येते आणि त्या माध्यमातून त्यांचा कल याच्याकडे झुकतो. तर एकंदरीतच मला आलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला की आज मानवी आरोग्य जे आहे तर ती काळाची गरज बनलेली आहे. हेल्थ इज वेल्थ जे म्हणतो, तर ते सगळ्यात मोठे आज काय झालेली एक सबब झालेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. म्हणून आज जर सगळ्यात महत्वाचा भाग असेल तर तो आपल्याला आपलं आरोग्य जपायचं आहे आणि त्या माध्यमातूनच मी हे योगदान देते. आणि म्हणूनच आपण सर्वजण आपल्या आरोग्याची पण काळजी घेणार आहोत. आमचं नागेबाबा वेलनेस तुम्हाला हेच सांगतं की निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली जर तुम्हाला मिळवायची असेल तर फिटनेसचा डोस 1 तास रोज असं आम्ही म्हणतो. म्हणजे दररोज सकाळी जर तुम्ही 1 तास स्वतःसाठी काढला तर तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवणार आहात, तुमचं आरोग्य तुम्हाला मिळणार आहे. पण फक्त फिटनेसचा डोस 1 तास रोज घेऊन जमणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडिशन म्हणून तुम्ही योग्य आहार घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मग तुम्ही काय खाताय, काय पिताय हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. तर तुम्ही जर योग्य आहार घेतला तर 100% तुम्ही हेल्दी राहणार आहात आणि तुम्ही जर हेल्दी राहिले तर कोरोना सारखा आजार तुमच्यापर्यंत येणार नाही. आज माझा स्वतःचा अनुभव सांगताना मला अतिशय आनंद वाटेल की ह्या 2 वर्षामध्ये कोरोनाने अनेक पेशंट गेले किंवा माझ्या शेजारी, माझ्या आजूबाजूला, माझ्या सर्कलमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या गावामध्ये मी बघितलं की अनेक लोकांना कोरोना झाला. आणि ज्यावेळेस लॉकडाऊनचा पिरियड होता, आमचं दूध औरंगाबाद शहरामध्ये जात होतं, तर आमच्या गावातून आम्हाला विरोध होत होता की कारण कोरोनाची कंडिशन होती, शहरातून लोक इकडे येणार. त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये कोरोना नव्हता, तर आमच्या गावामध्ये लोकांना असं वाटायचं की तिकडचं आमचं दूध औरंगाबादला जात आहे तर ते लोक तो कोरोना इकडे घेऊन येतील आणि कदाचित आम्हाला कोरोनासारखा आजार होईल आणि आम्ही याला बळी पडू आणि आमच्या बरोबरच आमच्या गावातल्या लोकांनाही याला सामोरं जावं लागेल, अशी आमच्या गावातल्या लोकांची एक साधारणतः मानसिकता झाली होती. पण असं असतानाही आम्ही न डगमगता, कुठल्या संकटाला न घाबरता, आमचे मुलं सुद्धा असतील, आमच्या व्यवसायामध्ये साथ देणारे आमचे जे मुलं आहेत त्यांच्याबद्दल मी थोडक्यात पुढे सांगणारच आहे. तर त्यांनी आम्हाला साथ दिली आणि आम्ही न घाबरता औरंगाबाद शहरामध्ये गेलो आणि आम्हाला ह्या म्हणजे आतापर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये कुणालाही कोरोना झाला नाही किंवा आमच्या गोठ्यामध्ये जे काम करणारे आमचे सहकारी आहेत त्यांना कुणालाही कोरोना झाला नाही. ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. हे का झालं नाही त्याचं कारणच हे आहे की मी जे सांगितलं की आम्ही फिटनेसचा डोस 1 तास रोज घेत होतो, म्हणजे व्यायाम करत होतो, पण फक्त व्यायाम करत नव्हतो, त्याबरोबरच आम्ही योग्य आहार घेत होतो. म्हणजे आम्ही योग्य खात पित होतो. जी प्रॉपर प्रोटीनची गरज त्या काळामध्ये होती ती कदाचित आमची भागवली जात होती आणि म्हणूनच कदाचित आम्ही या सगळ्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागलं नाही, म्हणजे याच्यापासून आम्ही अलिप्त राहिलो. तर ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगताना आनंद वाटतोय किंवा अभिमान वाटतोय. तर म्हणूनच आम्ही म्हणतोय नागेबाबा वेलनेसच्या माध्यमातून, आमच्या नागेबाबा वेलनेसची टॅगलाईनच ही आहे की निरोगी जीवन हेच खरे धन. तर तुम्ही निरोगी असाल तर हेच तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी जपण्यासाठी तुम्हाला योग्य आहार घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. फक्त व्यायाम करून जमणार नाही, तर व्यायामासोबत तुम्हाला आहाराची सुद्धा गरज आहे. मग तुम्ही त्यासोबत काय घेताय? मग असाच हा आपल्या दररोजचा डेली नीड मधला जो आपला प्रोडक्ट आहे म्हणजे दूध. तर दूध हा आज काळाची गरज आहे, प्रत्येकाच्या जीवनाचा तो अविभाज्य घटक आहे. तर मग ते दूध जर आपण स्वच्छ सकस दूध आपल्यापर्यंत पोहोचलं तर 100% आपण फिट राहणार आहोत. हे सुद्धा आपल्याला समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आपण बघतोय की आज मी तुम्हाला जे म्हणले की महिलांना तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळा, तर त्याचं कारण काय?
की शेती व्यवसायाकडे म्हणजे शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा दुग्ध व्यवसाय किंवा शेतीला जोड व्यवसाय म्हणून तुम्ही इतर जोड व्यवसाय करावेत अशी आमची एक संकल्पना आहे किंवा आम्ही सांगतोय किंवा मी सांगते. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण बघतोय की आता सध्या काय होतंय की रासायनिक खतांचा अमाप वापर होतोय आणि रासायनिक खतांचा अमाप वापर झाल्यामुळे शेतीचा कस हळूहळू कमी होत चाललाय किंवा जे शेतीतून येणारं पीक आहे तर त्या पिकाची पण आपल्याला म्हणावं तसं ते पिकांचं उत्पादन घेत असताना आपल्याला अनेक अडीअडचणी येत आहेत किंवा ते जे पीक आहे तर ते कसं म्हणजे कसदार पीक आपल्यापर्यंत येत आहे की नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतंय ह्या युगामध्ये. तर असं करत असताना आणखी दुसरं जर बघतोय की आपण नैसर्गिक आपत्ती आपल्यावर येत आहेत. आता बघताय तुम्ही गेल्या 2-4 दिवसापासून नगर जिल्ह्यामधलं जर चित्र बघितलं तर अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस आला. पावसामुळे अनेक लोकांची जे बाजरीचं धान्य आज शेतामध्ये होतं किंवा मका होती, अनेकांचं सोयाबीन होतं, त्याचं नुकसान झालं. म्हणजे अशा ह्या नैसर्गिक आपत्ती कधी आपल्यावर येऊन धडकतील ते आपल्याला सांगता येत नाही आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं जे उभं राहिलेलं त्यांचं जे पीक आहे त्याचं नुकसान होतं आणि कधी शेतीला परत आपल्याला हमी भाव पण आपण म्हणावं तसा सरकार आपल्याला हमी भाव देत नाही आणि पर्यायाने मग शेतकरी काय होतो अडचणीत येतो. म्हणजे या सगळ्या नैसर्गिक आपत्ती असेल किंवा आपल्याला न मिळणारा शेतातील हमी भाव असेल ह्या सगळ्या अडचणींमुळे शेतकरी आज आपल्याला अडचणीत आलेला दिसतो. मग शेतकऱ्याने असं अडचणीत का राहावं त्याच्यापेक्षा तर त्याने इतरांवर डिपेंड न राहता त्यांनी जर स्वतःच त्याचा मार्ग काढला आणि ह्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी हे दूध व्यवसाय असेल किंवा इतर जे शेतीला जोड व्यवसाय म्हणजे तुम्ही गांडूळ खत प्रकल्प असेल, तुमचं कुक्कुटपालन असेल किंवा तुम्ही ह्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक जे जोड व्यवसाय करू शकतात त्या व्यवसायाला जर तुम्ही प्राधान्य दिलं तर 100% तुम्ही स्वतःच काय करू शकता, तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. म्हणूनच मला महिलांना आवर्जून सांगावं असं वाटतं की अशी ही शेतकरी जो अडचणीत येण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तर त्याच्यावर मात करण्यासाठी आपण जर स्वतःच आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून ह्या दुग्ध व्यवसायाची जर आपण निर्मिती केली तर आपण नक्कीच स्वतःच्या पायावर उभे राहणार आहोत आणि आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर आपण स्वतःच एक उद्योजिका झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. आम्ही ज्या वेळेस हा 67 गायींचा फार्म आम्ही उभा केला तर तो उभा करत असताना आमच्या शेजारी ज्या आमच्याच फॅमिली मेंबर आहेत, आमच्या जाऊबाई असतील तर ह्या तिघींनाही आम्ही ह्या ज्या गायी आहेत यांना चारा पुरवण्याचं काम आमच्या स्वतःच्या शेतातून आम्ही करू शकत नव्हतो. तर ते चारा देण्याचं म्हणजे आमच्याकडे जो घास मिळतो तो घास आम्ही त्यांना करायला सांगितला आणि डेली आम्ही त्यांच्याकडनं प्रत्येकीकडनं 4 रुपये किलोनी तो घास घेतोय. तर तो घास घेत असताना जवळपास प्रत्येकीकडून 150-150 किलो घास आम्हाला घ्यावा लागतो. तर मग हा घास घेत असताना त्यांना स्वतःला एक व्यवसाय निर्माण झाला आणि त्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आणि त्यांनाही 2 रुपये नफा याच्यातून मिळायला लागला. म्हणजे थोडक्यातच काय की ह्या व्यवसायाशी निगडीत तो एक त्यांचा व्यवसाय तिथे उभा राहिला. त्या माध्यमातूनच आम्ही आमच्या गावातले जे मुलं आहेत जे आज औरंगाबाद शहरामध्ये दूध देण्यासाठी डिस्ट्रीब्युटर म्हणून आम्ही ठेवलेले आहेत. तर असे जवळपास आमच्याकडे 10 मुलं आहेत जे बेरोजगार होते. आमच्या ग्रामीण भागामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं काम नव्हतं किंवा ह्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही बघितलं की अनेक मुलं घरी आलेले होते, त्यांना कुठल्याही प्रकारचं काम नव्हतं. तर ह्या मुलांना रोजगार मिळवून देण्याचं काम सुद्धा आमच्या ह्या व्यवसायामधून निर्माण झालं. त्याबरोबरच आमच्या गोठ्यामध्ये काम करण्यासाठी मजूर आम्हाला लागायला लागलं, त्यांनाही व्यवसायाची निर्मिती मिळाली. त्यानंतर ह्या बॉटल ज्या स्वच्छ करणं किंवा गोठ्यातल्या कॅनी ते धुण्यासाठी एक बाई ठेवणं, असे ह्या माध्यमातून आम्ही अनेक बेरोजगार लोकांना काय केलं, रोजगार मिळवून दिला. आणि आमच्या ह्या गोठ्याच्या माध्यमातून आमच्या भेंडा गावातल्या जवळपास 25 ते 30 लोकांना आम्ही रोजगार तर मिळवून दिलाच आणि औरंगाबाद शहरामध्ये आमचे जवळपास 10 ते 15 लोकांची टीम या व्यवसायासाठी काम करण्यासाठी ते लोक सुद्धा काम करतायत. म्हणजे शहरातले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा आम्ही काम मिळवून दिलं आणि ग्रामीण भागातले जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना सुद्धा आम्ही या माध्यमातून काम मिळवून दिलं. तर सांगण्याचं तात्पर्य काय की या व्यवसायाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना उभं राहण्याचं काम सुद्धा करू शकतो. आपण स्वतः उभं राहू शकतो आणि इतरांनाही उभं करण्याचं काम आपण करू शकतो. हे करत असताना
हे काम सोपं करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, मिल्किंग मशीनचा वापर केला, जेणेकरून आमचं काम काय होत गेलं, सोपं होत गेलं. मुरघास निर्मिती केली आम्ही स्वतः, मुरघास निर्मिती न करता आम्ही तो मुरघास विकत घेतला, जेणेकरून आमचं काम आणखी सोपं होत गेलं. म्हणजे मुरघास असल्यामुळे त्या जनावरांना चारा टाकण्यासाठी आम्ही ते छोटंसं ट्रॅक्टर घेतलं, त्याच्यामुळे सुद्धा मनुष्यबळ कमी पडायला लागलं. मिल्किंग मशीनचा वापर केला, बॉटल पॅकिंग करण्यासाठी जरी मुलं असले तरी बॉटल स्वच्छ करण्यासाठी आम्ही ते मशीन घेतले. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा आम्ही आमच्या व्यवसायामध्ये वापर करत गेलो आणि त्यामुळं काय झालं की मनुष्यबळ कमी लागत गेलं आणि पर्यायाने आम्हाला प्रगती करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाची काय झाली, प्रचंड प्रमाणामध्ये मदत झाली. आम्ही इथपर्यंतच येऊन आमचा प्रवास थांबला नाही, तर या सोबतच पुढे आमच्या औरंगाबाद शहरातले जे आमचे ग्राहक आहेत त्यांची आमच्याकडे प्रक्रिया म्हणजे बाय प्रोडक्टची डिमांड वाढत गेली. ते आम्हाला म्हणायला लागले की जसं तुम्ही आम्हाला स्वच्छ दूध देताय त्याबरोबरच तुम्ही आम्हाला जर दूध, दही, पनीर असे प्रोडक्ट जर आम्हाला दिले किंवा तूप असेल असे जर प्रोडक्ट आम्हाला दिले तर नक्कीच आमच्यासाठी ते चांगलं असेल. मग त्यांच्या वाढत्या मागणीनुसार आम्ही ह्या माध्यमातून तुपाकडे वळालो आणि आज आम्ही परंपरा तूप किंवा अथर्व दूध हा जो ब्रँड आम्ही दुधाचा निर्माण केलाय, तसं परंपरा तुपाचं नाव आम्ही ब्रँड तयार केला आणि तूप सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला लागलो. मग हे तूप निर्माण करत असताना आमच्याकडे दुधाची अडचण होती, तर आम्ही अनेक शेतकरी जे उभा केलेले होते त्या शेतकऱ्यांना डेअरीपेक्षा एक 5 रुपये भाव वाढवून देऊन त्यांच्याकडनं आम्ही दूध घेतलं. ते शेतकरी पण डेअरीपेक्षा 5 रुपये जास्त भाव मिळाल्यामुळे आमच्याकडे दूध घालायला लागले आणि ते दूध घेऊन आम्ही हे 1000 लिटरचं जो लोकांचा डिमांड आहे तो तर पूर्ण केला, पण हे तूप निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून दूध घेतलं आणि त्याच्यापासून तुपाची निर्मिती केली आणि तूप सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला लागलो. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये कदाचित आम्ही तुपाच्या ह्या कन्सेप्टकडे आम्ही वळणार नव्हतो, परंतु आमचा जो मोठा मुलगा होता जो इयत्ता 11वी मध्ये आता आहे, तर त्यांनी थोडासा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की ऑनलाईन आपण जर लोकांना ह्या आपल्या गोठ्याविषयी, आपल्या गोठ्यामध्ये निर्माण करणारं आपण जे तूप आहे त्या प्रक्रिया उद्योगाची आपण जर माहिती दिली तर निश्चितच लोकांचा कल याच्याकडे वाढेल आणि तसं केल्यामुळेच लोकांचा कल याच्याकडे वाढला आणि आमच्या मोठ्या मुलाने या जो आम्ही तूप निर्मिती करतोय त्या उद्योगामध्ये आमची बऱ्याच प्रमाणामध्ये मदत केली अथर्वाने आणि त्यामुळे त्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांना आज शहरातल्या जशी जशी त्यांची मागणी येते त्या मागणीनुसार त्यांना तूप सुद्धा आम्ही शहरातल्या लोकांना द्यायला लागलो. ते जे तूप आहे मार्केटमध्ये ते 600 रुपये किलोनी घेतात, तेच तूप आम्ही त्या लोकांना 700 रुपये किलोनी द्यायला लागलो, कारण ते आपण आमच्या स्वतःच्या गोठ्यामध्ये आपण तयार केलेलं असतं सगळं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि म्हणून कदाचित आम्हाला त्या तुपाची सुद्धा मागणी वाढत गेली आणि त्या माध्यमातून आम्ही ह्या औरंगाबाद शहरातल्या लोकांना तूप सुद्धा पोहोचवायला लागलो. म्हणजेच आम्ही बाय प्रोडक्ट मध्ये सुद्धा या माध्यमातून उतरलो आणि त्याचा सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी खूप चांगला बेनिफिट झाला. म्हणजे आमच्या दोन्ही मुलांची आम्हाला हा व्यवसाय करत असताना, म्हणजे मी जसं सांगितलं की साहेबच हे सगळं बघतायत, पण साहेबांना मदत म्हणून मी त्यांची मदत म्हणून थोडंफार कामामध्ये त्यांना मदत करत असते. फारसं काही नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं योगदान देण्याचा प्रयत्न करते. पण माझे आमचे दोन्ही मुलं ह्या कामामध्ये प्रॉपरली उतरलेले आहेत आणि ह्या 2 वर्षामध्ये ज्या वेळेस शाळा बंद होत्या त्यावेळेस त्या दोन्ही मुलांनी पूर्णपणे ह्या व्यवसायामध्ये स्वतःला झुकून दिलं. एकाने कुक्कुटपालनामध्ये स्वतःची उभारणी केली आणि एकाने ह्या तुपाच्या व्यवसायामध्ये ते तूप निर्माण करण्यासाठी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत केली. म्हणजे ऋग्वेद हा कुक्कुटपालनामध्ये वळला, त्यांनी 8 कोंबड्यांपासून 150 कोंबड्या केल्या आणि अथर्वने सुरुवातीला जे तूप आम्ही विकण्याचं काम केलं होतं तर 10 किलो पासून तर आज त्याचा पण प्रवास जवळपास आम्ही आता लोकांना महिन्याभरामध्ये 300 ते 400 किलो तूप आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. तर हा प्रवास त्यांनी सुरू केला. म्हणजे ऋग्वेद आणि अथर्व आमच्या ह्या वेद फॅमिलीचे किंवा ह्या ऋग्वेद मिल्क ॲग्रो प्रोडक्टचे आमचे एक प्रकारे मी असे म्हणेल की ते 2
पिलरच आमचे ह्याच्यामध्ये उभे राहिले लॉकडाऊन मध्ये. आणि त्या दोघांनी 2 पिलरचं काम केलं, साहेबांनी एका पिलरचं काम केलं, मी एका पिलरचं काम केलं. आणि असे आम्ही 4 पिलर मिळून आज आमचं हे अथर्व दुधाचं ब्रँडिंग किंवा परंपरा जे तूप आहे त्याचं लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आणि चांगल्या प्रमाणात लोकांपर्यंत चांगलं दूध दिल्यामुळे, चांगलं तूप दिल्यामुळे त्याचा डिमांड वाढत गेला. आणि आम्ही आमचा स्वतःचा पाय ह्या व्यवसायामध्ये उभा करू शकलो. आणि त्या माध्यमातूनच आम्ही 17 ते 18 लाखाची उलाढाल आज ह्या व्यवसायाच्या माध्यमातून करू शकलो. तर हे सगळं आम्ही ज्यावेळेस आमचं ब्रँडिंग केलं त्यावेळेसच हे सगळं घडलं. म्हणजे हे सुरुवातीला झालं नाही. हा प्रवास अगदी 1 लिटर पासून सुरू झालेला तर 1000 लिटर पर्यंत आज गेलेला. म्हणजे हा प्रवास मी तुम्हाला डायरेक्ट सांगितला, पण हा सगळा प्रवास आम्ही गेले 3 वर्षापासून ह्याच्यामध्ये आहोत. आणि सुरुवातीपासून 3 वर्षापासून आज सुरू केलेला हा प्रवास आज आम्ही इथे येऊन पोहोचलेला आहोत. म्हणजे काल सुरू केलं आणि आज आम्ही इथे येऊन पोहोचलो असं झालं नाही. तर 1 लिटर पासून सुरुवात केलेली, आज ही सुरुवात 1000 लिटर पर्यंत नेण्याला आम्हाला 3 वर्षाचा प्रवास आमचा याच्यामध्ये गेला. आणि फक्त लॉकडाऊनमुळे, शाळा बंद असल्यामुळे आमच्या मुलांची मदत आम्हाला ह्या व्यवसायामध्ये झाली. हे सुद्धा एक मोठं काम आमचं ह्या माध्यमातून झालं. त्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं, नितीन सरांनी तुम्हाला माझा परिचय करून देत असताना सांगितलं की हे सगळं करत असताना मी सामाजिक कार्यामध्ये पण सक्रिय सहभागी असते. नागेबाबा परिवाराचा मला इथे अतिशय अभिमानाने उल्लेख करावा असं वाटतो. आमच्या अहमदनगर शहरामध्ये नागेबाबा मल्टीस्टेट जी सोसायटी आहे, तर कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर ही जी सोसायटी आहे ह्या पतसंस्थेचं नाव महाराष्ट्रात नाही तर आज पूर्ण देशामध्ये झालेलं आहे. तर आज त्यांच्या जवळपास त्यांनी पण एक 20 कोटीपासून सुरू केलेला प्रवास त्यांचा आज 1,500 कोटीपर्यंत नागेबाबा मल्टीस्टेटच्या ठेवी आहेत. अशी ही जी नागेबाबा मल्टीस्टेट आज यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेली आहे. ह्या नागेबाबा मल्टीस्टेटचा दुसरा भाग नागेबाबा परिवार, त्या नागेबाबा परिवारामध्ये मी आज सामाजिक कामामध्ये सक्रिय सहभागी असते. नागेबाबा परिवाराचे अनेक सामाजिक उपक्रम आहेत. त्यामधला अगदी थोडेच उपक्रम मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामधला पहिला उपक्रम जर तुम्हाला सांगायचं झालं तर आज नागेबाबा मल्टीस्टेटच्या माध्यमातून अनेक लोकांचा वर्षाला 300 रुपये वर्षाला 300 रुपये हप्ता घेऊन त्या लोकांना 10 लाख रुपये अपघाती विमा दिला जातो. म्हणजे वर्षाला फक्त 300 रुपये त्यांच्याकडनं घेतले जातात त्यांच्या सभासदांकडनं आणि त्यांना 10 लाख रुपये विमा अपघाती विमा त्या माध्यमातून त्यांना मिळवून दिला जातो. फक्त एवढंच नाही तर सोबतच नागेबाबा उद्योग समूहाच्या माध्यमातून आज नागेबाबा वेलनेस, जे मी तुम्हाला सांगितलं की त्या वेलनेस मध्ये मी काम करते, तर तिथे पण आमची जी नागेबाबा वेलनेसची टीम आहे, मी असेल, माझ्यासोबत माझे असलेले सहकारी साई सर असतील, आदरणीय दगडे सर असतील, आम्ही सर्वांनी मिळून आज जवळपास 350 फॅमिलीला आम्ही आरोग्य देण्याचं काम केलं. हे सुद्धा आम्ही नागेबाबा उद्योग समूहाच्या नागेबाबा परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने करू शकलो. त्यानंतर नागेबाबा भक्त निवासची उभारणी नागेबाबा परिवाराच्या माध्यमातून भेंड्या शहरामध्ये केलेली आहे. तर तिथे सुद्धा ह्या गेल्या 2 वर्षामध्ये कोविड सेंटर होतं ग्रामीण भागामध्ये. त्यावेळेस कुठल्याच ठिकाणी कोविड सेंटर नव्हतं. ते कोविड सेंटर नागेबाबा भक्त निवासमध्ये सुरू करण्यात आलं. आणि त्या काळामध्ये जी पेशंटची अतिशय म्हणजे पेशंटला हॉस्पिटल मिळत नव्हतं, कुठे जायचं कुठे राहायचं, ग्रामीण भागातल्या लोकांचा खूप मोठा प्रश्न होता. तो प्रश्न त्या लोकांचा सोडला गेला आणि ह्या नागेबाबा भक्त निवासमध्ये जे कोविड सेंटर सुरू केलं त्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोफत तिथे राहण्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली, उपचाराची व्यवस्था केली. ते सुद्धा खूप मोठं काम नागेबाबा परिवाराच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम झालेला दिसतोय. त्यानंतर नागेबाबा परिवारात काम करत असताना माझे सहकारी आहेत संजयजी मनवेलीकर सर, ते सुद्धा आमच्या नागेबाबा परिवारामध्ये सामाजिक काम म्हणून ते हेल्थ इन्शुरन्स करतात. म्हणजे जे लोक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये अनेक कुणाचं बिल 2 लाख होते, कुणाचं 5 लाख होते, तर अशा वेळेस कदाचित आपली परिस्थिती नसते आणि अशा लोकांचा हेल्थ इन्शुरन्स जर संजय मनवेलीकर सरांनी घेतलेला असेल तर त्या माध्यमातून त्यांनी त्या लोकांना तो इन्शुरन्स मिळवून देणं, त्या लोकांना योग्य हॉस्पिटलमध्ये नेणं, त्यांना योग्य सर्व्हिस देणं, हे काम सुद्धा
संजू नानांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे नागेबाबा परिवारात करण्यात आलं. म्हणून एक आरोग्य सेवक म्हणूनच आम्ही संजू नानांना आमच्या नागेबाबा परिवारात ओळखतोय. संजू नानांचं सुद्धा खूप मोठं काम आमच्या नागेबाबा परिवारामध्ये आहे. त्यासोबतच आमचे आरोग्य मित्र सुभाष गायकवाड सर आहेत. त्यांना पण आम्ही आरोग्य मित्रच म्हणतो. खरं तर आरोग्याचं काम आम्ही सर्वच जण नागेबाबा परिवारात करतोय. तर आरोग्य मित्र सुभाष गायकवाड सर जे आहेत तर ते काय करतात की जे लोक आजारी पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये खर्च येतो, तर बऱ्याचदा शासनाकडून त्या आजारासाठी म्हणजे कॅन्सर सारखा आजार असेल तर त्या आजारासाठी शासनाकडून निधी असतो. तर तो निधी आपल्याला माहित नसतो की कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचा, कसा मिळवायचा. ग्रामीण भागातल्या लोकांना याची माहिती नसते. तर तो निधी मिळवून द्यायचं काम आमचे आरोग्य मित्र सुभाष गायकवाड सर यांनी केलं. आणि असा त्यांनी 3 कोटीचा निधी आतापर्यंत आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना ह्या नागेबाबा परिवाराच्या माध्यमातून आरोग्य मित्र सुभाष गायकवाड सरांनी मिळवून दिलेला आहे. असे आमच्या ह्या नागेबाबा परिवारामध्ये आमचे संजय मनवेलीकर सर असतील, आमचे आरोग्य मित्र सुभाष गायकवाड सर असतील, किंवा मी असेल, माझ्यासोबत माझे सहकारी साई सर असतील, सुनील दगडे सर असतील, आमचे गुरु आदरणीय अर्जुन सुसे सर असतील, आम्ही सर्वजण मिळून ह्या आरोग्य क्षेत्रामध्ये नागेबाबा परिवाराच्या माध्यमातून काम करत आहोत. तर नागेबाबा परिवाराने आज सामाजिक उपक्रमामध्ये अनेक उलाढाली केलेल्या आहेत किंवा सामाजिक उपक्रमामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे. आणि हे योगदान देत असताना नागेबाबा परिवाराचे सर्व आदरणीय कडूभाऊ काळे ज्यांनी ह्या नागेबाबा मल्टीस्टेटची उभारणी केली आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे सगळं काम करत आहोत. तर हे सगळं काम केवळ भाऊंच्या कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आज नागेबाबा परिवार एवढे सगळे सामाजिक उपक्रम राबवतोय. उपक्रम सांगायला गेले तर 1 तास कमी पडेल, म्हणून मी फक्त अगदी कमी वेळामध्ये जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढे उपक्रम सांगितले. आणि त्या नागेबाबा परिवारात त्यांच्यासोबत ह्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होत असताना त्यांच्यासोबत महिला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. हे पण माझं मी एक भाग्य समजते. फक्त एवढंच केलं नाही तर ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे कोरोनाचे पेशंट शहरांमध्ये होते त्या ठिकाणी नगर शहरामध्ये आमच्या नागेबाबा परिवाराच्या माध्यमातून त्यांना मोफत डब्बा पोहोचवण्याचं काम सुद्धा नागेबाबा परिवाराने केलं. हा सुद्धा उपक्रम नागेबाबा परिवाराने राबवलेला आहे. तर हे सगळे उपक्रम आम्ही आदरणीय कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेले आहेत. हे सुद्धा काम आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे. तर एकंदरीतच सामाजिक कामामधून आम्ही लोकांना कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न केलेले आहे. आणि यासोबतच अनेक दुग्ध व्यवसाय उभं राहण्यासाठी आमचे साहेब म्हणजे माझे मिस्टर आदरणीय रमेश काका नवले हे सुद्धा अनेक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय उभं करावा म्हणून मार्गदर्शन करत आहेत. आणि त्या शेतकऱ्यांना उभं राहण्याचं काम करत आहेत. किंवा आमच्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत की ज्यांना त्यांच्या दुधाला चांगला भाव देऊन त्यांना उभं करण्याचं काम सुद्धा आमचे म्हणजे माझे साहेब माझे मिस्टर जे आहेत रमेश काका नवले त्यांनी हाती घेतलेला आहे. आणि अनेक बेरोजगार लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे. ते सुद्धा आमच्या ह्या सामाजिक कामामध्ये सहभागी आहेत. त्यांचं सुद्धा म्हणजे हे सगळं श्रेय तर नक्कीच त्यांना जात आहे. जाताना फक्त फारसं बोलणार नाही, पण जाताना एक सांगू इच्छिते की आजची गुंतवणूक हाच उद्याचा स्रोत आहे. हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे. आजचा व्यवसाय माझ्या माता भगिनींना मार्गदर्शन करण्यासाठी होता. तर माझ्या माता भगिनींना मी नक्कीच सांगेल की आजची गुंतवणूक तुमचा उद्याचा स्रोत होऊ शकतो. आज तुम्ही गुंतवणूक म्हणून जर एक गाय घेताय तर त्या गायीपासून तुम्ही अनेक गायी निर्माण करू शकताय. तुमचा व्यवसाय हळूहळू वाढवू शकताय आणि तोच तुमचा उद्याचा स्रोत होऊ शकतो. किंवा तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन आणि तुमचं स्वतःचं तुम्ही जर मार्केटिंग केलं तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही स्वतः उभं राहू शकता. आमच्या नगर जिल्ह्यामधले अतिशय जवळून बघितलेल्या माझ्या अशा ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांचा मी आवर्जून इथे उल्लेख करेल की ज्या ह्या व्यवसायामध्ये उभं राहिलेल्या आहेत. आमच्या भेंडा शहरामध्ये माझीच सहकारी मीरा नवले हिने स्वतः ही शेती व्यवसाय करत होती, पण शेती व्यवसाय करता करता त्यांचं कृषी सेवा केंद्र होतं आणि त्या माध्यमातून त्यांच्या असं लक्षात आलं
की आपण जर सीड्स चांगल्या प्रकारचं सीड्स लोकांना पोहोचवलं तर कदाचित याच्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. आणि ह्या माध्यमातून सुरू केलेली त्यांनी एक छोटीशी कंपनी सिद्धांत सीड्स कंपनी ती आज अनेक फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलेली आहे. अशा ह्या सिद्धांत सीडच्या निर्मितीमध्ये आमच्या भेंडा शहरातील आमची जी सहकारी आहे मीराताई नवले ही एक उद्योजिका म्हणून फक्त एक छोटीशी नाही आज खूप मोठी उद्योजिका म्हणून उभी राहिलेली आहे. त्यांची सिद्धांत सीडची प्रचंड प्रमाणामध्ये लाखोंनी उलाढाल झालेली आपण बघतोय. तर मग ही ग्रामीण भागातली जी महिला जी मी माझ्या स्वतःने डोळ्याने बघितलं होतं की ती शेती करत होती. शेती करता करता मनात कुठेतरी आलं की ह्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण एखादी सीड कंपनी टाकू शकतो का. आणि हा मनात विचार आलेला त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि सिद्धांत सीडची निर्मिती झाली. आणि एक आज उद्योजिका म्हणून मीरा नवले आज आमच्या भेंडा शहरामधून उभा राहिलेली आहे. तर ती करू शकते तर आपण का नाही. तसंच तुम्ही आमच्या नगर शहरामधलं दुसरं निगोज मधलं जर उदाहरण बघितलं तर 21 वर्षाची तरुणी श्रद्धा ढवाण तिचं पण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल. तिने स्वतः 21 वर्षाची तरुणी आहे, MBA झालेला आहे, स्वतः एज्युकेटेड आहे. तिने 8 म्हशींचा व्यवसाय सुरू केला. 8 म्हशींपासून आज तिच्या 70 म्हशी आहेत. आणि त्या 70 म्हशींचा जो गोठा आहे ती स्वतः सांभाळते. त्या म्हशींचं दूध काढणं त्या म्हशींचं दुधाची विक्री करणं हे सगळं काम स्वतः ती वेल एज्युकेटेड 21 वर्षाची मुलगी करते. ती सुद्धा एक उद्योजिका म्हणून आज आपल्या समोर उभा राहिली. म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यामधलंच हे उदाहरण तुम्ही बघताय की मीराताई नवले असेल किंवा आपली ही श्रद्धा ढवाण असेल ह्या मुली जर उभा राहू शकता ह्या उद्योजिका होऊ शकता तर आपण का नाही होऊ शकत. तर 100% आपण ह्या महिलांकडनं आदर्श घेतला पाहिजे. आणि आपणच आज आपण जी गुंतवणूक करणार आहोत तर ती गुंतवणूकच आज उद्याचा स्रोत ठरणार आहे. ह्या उदात्त हेतूने महिलांनी नक्कीच ह्या व्यवसायाकडे वळावं. मग तुम्ही मी म्हणत नाही दुग्ध व्यवसायाकडेच वळा. तुम्ही शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुठल्याही व्यवसायाकडे तुम्ही वळू शकता. दुग्ध व्यवसायच करा असं नाही पण शेतीला जोड व्यवसाय म्हणून तुम्ही त्याला त्या जोड व्यवसायाची निर्मिती देऊन तुम्ही स्वतः उद्योजिका बनू शकता. तर हे सगळे उदाहरणं देऊन सांगण्याचं तात्पर्यच हे होतं. आणि त्यातल्या त्यात आता लॉकडाऊन मध्ये तुम्ही बघितलं की बेरोजगारी इतकी प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झाली. आज आणि IT क्षेत्रातले जे मुलं आहेत ते घरी आले लॉकडाऊन असल्यामुळं किंवा पर्यायाने सगळ्या कंपन्या बंद पडल्या आणि मुलांची बेरोजगारी झाली आणि घरी यावं लागलं. घरी आल्यानंतर करायचं काय असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर हळूहळू हे मुलं ह्या व्यवसायाकडे वळाले. आज IT क्षेत्रातले अनेक मुलं दुग्ध व्यवसायाकडे वळालेले आपल्याला बघायला मिळाले. तुम्ही बघा की अनेक शहरामध्ये IT क्षेत्रातल्या ह्या मुलांनी स्वतःचा गोठा उभा केला, स्वतःचा दुग्ध व्यवसाय निर्माण केला. याचं पण एक उदाहरण आहे. आमच्याच भेंडा शहराच्या शेजारी जे गाव आहे तर तो माझा बालमित्रच आहे राहुल शिंदे. त्याचं पण उदाहरण बघितलं तर तो गोव्यासारख्या शहरामध्ये एका कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम करत होता. तिथे त्याला महिन्याला जवळपास 1.5 ते 2 लाखाचं पॅकेज होतं. ते सोडून तो इकडे आला आणि ह्या दुग्ध व्यवसायामध्ये वळाला. आज तो दुग्ध व्यवसायामध्ये त्याने स्वतःचा दुधाचा ब्रँड तयार केला. स्वतःचे दुधाचे बाय प्रोडक्ट त्यांनी तयार केले आणि स्वतःचा ब्रँड तयार करून आज तो मार्केटमध्ये स्थिर झालेला आहे. तर मग हे मुलं ज्यांनी कदाचित शहरामध्ये स्वतःच्या पायावर उभे होते, चांगलं त्यांचं पॅकेज होतं, ते सोडून ते ह्या व्यवसायामध्ये वळले. तर ते वळाल्यानंतर ते स्वतः चांगल्या प्रकारे ठामपणे याच्यामध्ये उभे राहू शकले. मग हे वेल एज्युकेटेड मुलं करू शकतात. आज शहरातली मुलं इकडे येऊन ह्या क्षेत्रामध्ये वळालेले आहेत, ह्या क्षेत्रामध्ये उभं राहत आहेत. तर आपलं तर काय एक प्रकारे आपली ही काळी आई आहे किंवा आपला हा गाभाच आहे. मग आपण का करू नये. ग्रामीण भागातल्या महिलांनी जर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, प्रॉपर याचं मार्गदर्शन घेतलं, याचा थोडा अभ्यास केला तर नक्कीच त्या सुद्धा आज उद्योजिका म्हणून उभा राहू शकता स्वतःच्या पायावर आणि एक स्वतःच त्यांचं ब्रँड तयार करून त्या स्वतःचा एक व्यवसाय निर्माण करू शकता. तर मला महिलांना नक्कीच सांगावं असं वाटतं की कोरोना सारखं संकट आपल्यावर कधीही येऊ शकतं. तर ह्या संकटावर आज आपण बघितलं की कोरोनामध्ये दुग्ध व्यवसाय असा होता की ज्याला कुठल्याच प्रकारचं, कारण ते डेली नीड्स मध्ये मोडत होतं, त्याला कुठल्याही प्रकारचं मरण नव्हतं. सगळे व्यवसाय ठप्प झालेले होते, सगळं बंद झालेलं होतं. पण हा दुग्ध व्यवसाय भाजीपाला जो आहे तर तो ठप्प नव्हता, कारण तो डेली नीड्स मध्ये मोडत होता. आणि म्हणून पर्यायाने आपण सगळे शेतकरी जिवंत राहिलो होतो, दुग्ध व्यवसाय जिवंत राहिलो होतो. म्हणजे लॉकडाऊन मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं अडचण त्यामुळं आली नाही. तर अशा जर संकट आलं तर
कुठल्याही प्रकारचं संकट जर असेल तर आपण त्या संकटावर 100% मात करू शकतो. ह्या शेतीच्या माध्यमातून किंवा शेतीला जोड व्यवसाय आपण जे करतोय त्या माध्यमातून. म्हणून मला महिलांना कळकळून विनंती करावी वाटते की त्यांनी नक्कीच आपल्या ह्या व्यवसायाकडे वळावं. म्हणूनच मी महिलांना आज म्हणते की महिलांनो, कृषी क्षेत्रातील किंवा दुग्ध व्यवसायातील तुम्ही सर्वजण उद्योजक बना. आणि हे उद्योजक बनत असताना तुम्ही एकटीने ठरवलं तर कदाचित होणार नाही, पण तुमचं संपूर्ण कुटुंब याच्यामध्ये जर सहभागी झालं तर नक्कीच आपण ह्या क्षेत्रामध्ये एक आपलं आगळं वेगळं नाव करू शकतो. आमचं आज संपूर्ण कुटुंब ह्या व्यवसायामध्ये उतरलं त्याचं कारणच हे आहे की वायटी पाटील डेअरी फार्मचे अरविंद दादा जे आहेत त्यांच्या घरी आम्ही गेल्यानंतर आम्ही तिथे बघितलं की त्यांचं संपूर्ण कुटुंब ह्या व्यवसायामध्ये त्यांनी झोकून दिलेलं होतं. आणि मग तिथून आल्यानंतरच आम्हाला एक क्लिक झाला, आम्ही पेटलो आणि आम्हाला असं लक्षात आलं की हे संपूर्ण कुटुंब जर या व्यवसायामध्ये झोकून देऊ शकतं तर आम्ही का नाही. आणि योगायोगाने कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे ती संधी आम्हाला मिळाली आणि आमचं संपूर्ण कुटुंब या व्यवसायामध्ये उतरलं आणि म्हणूनच आम्ही ही यशस्वी वाटचाल आज करू शकलो. अथर्व दूध नावाचा ब्रँड आम्ही निर्माण करू शकलो किंवा ऋतुज मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड जी फर्म आहे ती आमची उभा राहू शकली. याचं कारणच आहे की आम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये झोकून दिले. पण तरी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान जे आहे या व्यवसायाची निर्मिती करणं किंवा ह्या व्यवसायामध्ये ही कन्सेप्ट की आपण हे दूध औरंगाबाद शहरातल्या लोकांना पोहोचवावं आणि तिथं पोहोचवत असताना दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस ज्यांनी केला असे माझे मिस्टर ज्यांनी रमेश काका नवले ज्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला आणि 3 वर्षापासून याच्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. त्यांनी ह्या व्यवसायामध्ये स्वतःला झोकून दिल्यामुळे कदाचित आज आम्ही हा प्रवास करू शकलो. तर त्यासाठी त्यांचं सुद्धा मला इथे आवर्जून मनापासून धन्यवाद व्यक्त करावं असं वाटतंय की त्यांच्यामुळेच आम्ही सुद्धा ह्या व्यवसायामध्ये उतरलो. तर ह्याची पायाभरणी किंवा याचं उभारणीच त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यांचं मी इथं मनपूर्वक आभार व्यक्त करते किंवा त्यांचा सगळ्यांनी आदर्श घ्यावा अशी मी अपेक्षा सगळ्यांकडनं करते. आणि पुन्हा एकदा सर्व महिलांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा या कृषी क्षेत्रातील किंवा दुग्ध व्यवसायातील उद्योजक बना. आणि आपल्याला हे उद्योजक बनवण्यासाठी आपले धेनू ऍप सारखं जे ऍप आहे जे आपल्याला मार्गदर्शन करतंय किंवा आमच्यासारख्या युवतींना तुमच्या समोर घेऊन येते जेणेकरून तुम्हालाही याच्यातून मार्गदर्शन मिळेल, कुठेतरी प्रेरणा मिळेल आणि तुम्ही यातनं उभ्या राहताल. तर असं ह्या धेनू ऍप सारखे जे ऍप काम करते आणि त्या ऍप मध्ये आपले नितीन पिसाळ सर आहेत ते सुद्धा अतिशय चांगलं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि ह्या ग्रामीण भागातल्या महिलांना घडवण्यासाठी आणि त्यांना ग्वाही देते की त्यांच्या ह्या धेनू ऍपच्या माध्यमातून किंवा नितीन पिसाळ सरांनी हे जे काम हाती घेतलेलं आहे त्या माध्यमातून नक्कीच माझ्या माता भगिनी आज ह्या क्षेत्राकडे वळतील, ह्या व्यवसायाकडे वळतील आणि त्या स्वतः एक उद्योजक म्हणून उभ्या राहतील असं मला आवर्जून त्यांना एक शाश्वती इथे द्यावीशी वाटते. पुन्हा एकदा नितीन पिसाळ सर तुमचे मनपूर्वक खूप खूप आभार, धन्यवाद. तसेच आमचे सावंत सर, आदरणीय सावंत सर ज्यांनी नितीन पिसाळ सरांना माझं नाव सुचवलं त्यांचेही मनपूर्वक आभार, धन्यवाद व्यक्त करते. आणि आदरणीय अरविंद दादा यांचेही मनपूर्वक आभार, धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. नक्कीच मॅडम, जसं आम्ही ऐकलं होतं की अहमदनगरचं नवले कुटुंब हे खरंच दुग्ध व्यवसायामध्ये खूप अग्रेसर आहे. खरंच आज तुमच्या या प्रेरणादायी व्याख्यानातून आज आम्हाला ते दिसूनच आलेलं आहे की तुम्ही जे नागेबाबा मल्टीस्टेट या परिवारातर्फे देखील खूप चांगलं काम आमच्या समाजातील महिलांसाठी केलेलं आहे. मॅडम, शेवटचे मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत की अजूनही महिला व्यवसायामध्ये तितक्याशा समोर येत नाहीत, त्याचे काय कारण असावं? घरच्यांचा नकार, माहितीचा अभाव की पैशाची कमतरता? याबद्दल आपण काय सांगाल? सर, तुम्ही आता म्हटले की अजूनही महिला म्हणावं तशा व्यवसायात उतरत नाहीये. तर घरच्यांचं तर नक्कीच त्याच्यामध्ये कुठलंही हे नाही, पण मला असं वाटतंय की योग्य मार्गदर्शन किंवा प्रॉपर गायडन्स त्यांना मिळत नसल्यामुळे आता माझ्यासारखी सुशिक्षित महिला होती ती सुद्धा कदाचित कारण मला पायाला शेण लागणं म्हणजे ही माझ्यासाठी म्हणजे खूप काय सांगता येईल, आता असं वेगळं फील करायचे मी की नाही बाबा पायाला शेण लागणं म्हणजे नको, हे काहीतरी वेगळं वाटायचं.
पण जेव्हा मी अरविंद दादांकडे गेले, त्यांचं तिथलं मार्गदर्शन घेतलं किंवा पंजाबला गेले, अनेक ठिकाणी फिरले, या व्यवसायाची माहिती घेतली, त्यावेळेस मला कळालं की अरे हे असं नाहीये, असं आहे, या माध्यमातून आपण उभा राहू शकतो, एक व्यवसाय निर्माण करू शकतो आणि आपल्याला उभं राहण्याची खूप मोठी संधी आहे. तर माझा दृष्टिकोन बदलला. तसा महिलांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्यासाठी त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. मला नाही वाटत की घरातून त्यांना काही विरोध होईल. त्यांना जर प्रॉपर गायडन्स मिळालं, मार्गदर्शन मिळालं आणि कसं आपण प्रॉपर गेलं पाहिजे हे सगळं जर मिळत गेलं तर नक्कीच महिला याच्यामध्ये उभा राहतील. आणि ते काम तुम्ही अतिशय सुंदररित्या हाती घेतलेलं आहे, त्याची तुम्ही सुरुवात केलेली आहे. मला खात्री आहे की तुमच्या ह्या कामाच्या माध्यमातून नक्कीच आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना एक वेगळं प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्या उभं राहण्यासाठी पुढे येणार आहेत. त्यांना आणखी तुम्हाला पुढे काय मार्गदर्शन करता येईल हे जर धेनू ॲपने आणखी थोडं त्याच्यावर अभ्यास केला आणि त्या महिलांपर्यंत पोहोचले तर त्यामध्ये आणखी भर पडेल असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. जे कोल्हापूरचं अरविंद पाटील YT पाटील डेअरी फार्म हे कुटुंब देखील दुग्ध व्यवसायामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले की 4 पिलर आम्ही ह्या दुग्ध व्यवसायाचे उभा केलेत आणि त्याच्यानुसार आम्ही दुग्ध व्यवसायात काम केलं. तर अरविंद पाटलांनंतर हे अहमदनगरचं हे दुसरं कुटुंब माझ्या म्हणजे मी पाहिलेलं आहे की जे दुग्ध व्यवसायामध्ये खरंच सगळेच जण मिळून म्हणजे घरातल्या सगळ्याच व्यक्तींनी जर दुग्ध व्यवसायात हात घातला तर नक्कीच ते कुटुंब नावारूपाला येतं. तसंच मी महाराष्ट्रातील जनतेला देखील हेच सांगू इच्छितो की कोल्हापूरचं अरविंद पाटील हे कुटुंब आणि अहमदनगरचं नवले कुटुंब, मग त्या नवले कुटुंबामध्ये महाराष्ट्रातील जनतेला आज खूप दुग्ध व्यवसायात अग्रेसर आणण्यासाठी रमेश काका नवले असतील, आपले रविदादा नवले असतील किंवा सविताताई नवले मॅडम असतील, या सर्वांनीच खूप हे आपण सर्वजण ह्या दुग्ध व्यवसायातील माहितीचे शिलेदार आहात आणि आपण येणाऱ्या काही काळामध्ये देखील महाराष्ट्रातील जनतेला किंवा महाराष्ट्रातील दुग्ध व्यावसायिक बांधवांना आपण आपल्या थोडक्याशा माहितीनं देखील जर आपण दुग्ध व्यवसाय समजून सांगितलात आणि त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये वाढ केली तर नक्कीच आम्ही आपल्या पाठीशी आहोत. त्याच्यानंतर मॅडम मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की मॅडम आपले स्वप्न काय आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय उपाय म्हणजे काय धोरण आखलेले आहे? सर, आमचं ह्या दुग्ध व्यवसायाशी निगडीत सगळ्यात मोठं स्वप्न आहे की आम्ही आज 1000 लिटर लोकांपर्यंत औरंगाबाद शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. तर येणाऱ्या म्हणजे आता 2022 डिसेंबर 2022 पर्यंत आम्हाला 5000 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. त्याचं कारणच हे आहे की लोकांची आज ती गरज आहे की स्वच्छ आणि निर्मळ दूध त्यांना मिळणं हे गरजेचं आहे. हे आमच्या ज्यावेळेस आम्ही त्या औरंगाबाद शहरामध्ये आमच्या ग्राहकांना भेटल्यानंतर आमच्या लक्षात आलंय. तर ती लोकांची जी वाढती डिमांड आहे किंवा लोकांची ती गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला 5000 लोकांपर्यंत औरंगाबाद शहरामध्ये पोहोचायचं आहे. हा आमचा मानस आहे, हे आमचं स्वप्न आहे आणि 5000 लोकांपर्यंत पोहोचून आम्ही त्या लोकांना आरोग्य देण्याचा ह्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासोबतच नागेबाबा वेलनेसच्या माध्यमातून मी जे लोकांना आरोग्य देण्याचं काम करते तर तिथे जे मी तुम्हाला सांगितलं की 350 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत, तिथे सुद्धा आम्हाला 1000 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आम्ही जो रोज सकाळी व्यायाम घेतो, फिटनेसचा रोज 1 तास रोज, त्या माध्यमातून आम्हाला 1000 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. हा पण आमचा एक मानस आहे. ओके मॅडम, आपणाला दुग्ध व्यवसायामध्ये 5000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि वेलनेस क्लबच्या माध्यमातून 1000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी धेनू ॲप कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर मी सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांना एक विनंती करतोय की आपणाला जर काही प्रश्न असतील तर आपण धेनू ॲप प्ले स्टोर वरून धेनू ॲप डाउनलोड करा आणि त्यामधील प्रश्न उत्तरे या विभागामध्ये आपण आपले प्रश्न जरूर विचारू शकता. हा विभाग 24 तास खुला आहे. धेनू ॲप आयोजित मोफत वेबिनारसाठी आज सविताताई नवले मॅडम यांनी आपल्याला वेळात वेळ काढून दुग्ध व्यवसायातील त्यांचे यशाचे गमक या ठिकाणी उलगडून सांगितले. त्याबद्दल सविताताई नवले मॅडमचे व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांचे मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. हा आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद मॅडम, धन्यवाद शेतकरी बंधूंनो.
दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवरून धेनू ॲप डाउनलोड करा. तसेच धेनू इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. www.dhenu.com. Thanks for watching.